कालवडे आणि F2F फार्म टू फोर्क शेतकरी उत्पादक कंपनी काले यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथं हे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे आणि आज आपल्याला इथं मार्गदर्शन करणारे वक्ते आहेत श्री कर्णराज लक्ष्मण रणदिवे सर. तर हे आपल्या ह्या F2F शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि तेच आपल्याला या प्रशिक्षणाचं आज इथं सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्व प्रशिक्षणार्थींचं मी इथं स्वागत करते आणि सरांना असं विनंती करते की त्यांनी इथल्या ह्या प्रशिक्षणाला सुरुवात करावी आणि सर्व म्हणजे सरांचं बोलून झाल्याच्या नंतर मार्गदर्शन करून झाल्याच्या नंतर शेवटी आपल्याला जे काही प्रश्न असतील याच्याशी रिलेटेड ते आपण सरांना विचारूयात. सर त्याच्याबद्दल पण आपलं शंकाचं निरसन करतील. तर सर आता तुम्ही चालू करू शकता. पार्टिसिपंट वरचीवर जॉईन होत राहतील पण आपण आता चालू करूया. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम मी कृषी विज्ञान केंद्र कालवडे यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला आमची जी काही कंपनी आहे त्याच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती मांडण्याची संधी दिली. त्यासाठी सर्वप्रथम मी देशमुख मॅडम व खांडेकर सर आणि ऑब्व्हियसली कृषी विज्ञान केंद्र कालवडे यांचे खूप मनापासून आभार मानतो की आज जी काळाची गरज म्हणून ज्या गोष्टीकडे बघितलं जातं ते म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न. तर त्याचा एक भाग म्हणूनच आम्ही फार्म टू फोर्क म्हणजेच शेतीपासून ते चमचापर्यंत ही कन्सेप्ट घेऊन एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करत आहोत आणि त्या अनुषंगाने जी काही माहिती आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे त्यासाठी आम्हाला एका प्लॅटफॉर्मची गरज होती आणि तो प्लॅटफॉर्म आम्हाला या कृषी विज्ञान केंद्र कालोडे यांनी उपलब्ध करून दिला. काही पार्टिसिपेंट अजून जॉईन होत आहेत. तोपर्यंत आपण एक साधक वादक सुरुवातीला चर्चा करूया आणि खऱ्या अर्थाने आजचा जो विषय आहे की शेतकरी उत्पादक कंपनी याचे कार्य, याचे महत्व आणि साहजिकच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे F2F जी आहे शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून आम्ही जी F2F स्थापन केलेली आहे त्या कंपनीच्या संदर्भामध्ये जी काही माहिती आवश्यक असेल त्या सर्व गोष्टी आज इथं मी विशद करणार आहे. आणि साहजिकच तुमचे जे कोणतेही प्रश्न असतील, शंका असतील त्या सर्वांची उत्तरं देण्यासाठी मी आणि आमचे संचालक मंडळातील सदस्य सुद्धा आज इथं उपस्थित आहेत. तर त्या सर्वांच्या वतीने मी आज उपस्थित राहणाऱ्या पार्टिसिपेंट्सचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रत्यक्षामध्ये आपली जी काही आजची विषयाची जी मांडणी आहे त्याच्याकडे मी जात आहे. सर्वप्रथम आपण इथं उपस्थित असलेले सर्व जे काही पार्टिसिपंट्स आहात, ऑब्व्हियसली तुमच्या मनामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील आणि कदाचित काहीच माहित नाही आम्हाला की नेमकी शेतकरी उत्पादक कंपनी काय असते, कशी असते. तर आपण साहजिकच तिथून पूर्ण सुरुवात करूया की एक्झॅक्टली ही कन्सेप्ट काय आहे, शेतकरी उत्पादक कंपनी काय आहे, कशा प्रकारे ती कार्य करत असते आणि साहजिकच आम्ही जी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केलेली आहे बरोबर त्याच्या संदर्भामध्ये मी सर्व विवेचन करेन. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. मी माझी ओळख करून देतो. मी कर्णराज लक्ष्मण रणदिवे आज इथं या व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी F2F म्हणजे फार्म टू फोर्क शेतकरी उत्पादक कंपनी काले याचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या समोर कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आज तुमच्याशी संवाद साधत आहे. साहजिकच जसं मी म्हटलं की आपल्याला मुळापासून सुरुवात करावी लागेल की शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय. सर्वप्रथम आपला सर्व शेतकरी आणि शेतीशी संलग्न असलेल्या सर्वांनाच मी सांगू इच्छितो की ज्या प्रकारे आतापर्यंतची शेती आपण बघित आलेलो आहोत, वैयक्तिक शेती, त्याच्यात हा पुढचा टप्पा म्हणजे स्वतः शेतकऱ्यांनी शेतीच्या संदर्भात असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रॉपर चॅनलाइज करून स्वतःची कंपनी स्थापन करणं इतकं सुटसुटीत आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो की आपण गटशेती बघितली आहे, समूह शेती बघितली आहेत. काही शेतकरी आपल्या आपापसामध्ये शेतीच्या संसाधनांचे किंवा साधनांचा वापर करून एकमेकाला मदत करत असतात. ही खूपच प्राथमिक बाब झाली. पण ह्याच्या पुढे जेव्हा आपण जाऊन विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसू शकतं की शेती जर करायची असेल तर आज आपल्या एकट्या दुकट्याला ती करता येत नाही बरोबर. याच्यामध्ये असलेले बरेच मोठे प्रश्न आपल्याला दिसतात. साहजिकच हे जे मोठे प्रश्न आहेत
ते सोडवण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग शोधणं गरजेचं आहे. मग शेतकऱ्यांची जमीन धारणेचा जो प्रश्न आहे की शेतीची जमीन छोटी होत चाललेली आहे, शेतीच्या आदानांमध्ये म्हणजे त्याचे काही निविष्ठ आहेत त्याच्यामध्ये खर्च वाढत चाललेला आहे आणि त्या प्रमाणामध्ये त्याचं उत्पादन लहरी वातावरण असेल, हवामान असेल किंवा बाकीच्या गोष्टी मार्केट असतील किंवा पॅन्डेमिक सारख्या गोष्टी असतील की त्याच्यामुळे ते अफेक्ट होत आहेत. मग अशा वेळेला शेतकरी हा एकटा दुकटा पडून त्याचं जे काही नुकसान होतं आणि त्याच्यामुळे त्याच्या शेतीतून त्याचा रस निघून जातो आणि त्याला शेती नको अशी वाटते, त्यावेळेला इथं एक शासनामार्फत एक चांगल्या प्रकारची कन्सेप्ट आणली गेली, ती म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी. तर ऑब्व्हियसली सगळ्यात गोष्टी महत्वाच्या घेतल्या पाहिजेत की 3 शब्द इथे आपण बघतो, शेतकरी उत्पादक आणि कंपनी. ऑब्व्हियसली याचा अर्थच असा झाला, ही जी कंपनी आहे किंवा ही जी काही एजन्सी म्हणून बघू शकतो ती फक्त शेतकरी स्थापन करू शकतात, पहिली अट. दुसरी अट की शेतीमध्ये जे काही उत्पादन घेणारे आहेत आणि त्या उत्पादनाच्या अनुषंगाने ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात, ज्या काही क्रिया कराव्या लागतात, त्या सगळ्या क्रिया ह्याच्यामध्ये आल्या. आणि तिसरी सगळ्यात अत्यंत महत्वाची गोष्ट, हा फक्त गट समूह असा राहत नाही, तर प्रॉपर लिगलाइज मॅनर मध्ये त्याला बसवलं जातं, म्हणजे त्याची कंपनी स्थापन होत असते. साहजिकच ही जेव्हा कंपनी म्हणून आपण स्थापन करत आहोत, बरोबर, जो सगळ्यात पहिला जो कंपनी ऍक्ट 1956 आहे, त्या 56 मध्ये ज्या त्या वेळेला अमेंडमेंट होत होत आता आपण बघू शकतो की अगदी मागच्या वर्षी सुद्धा याच्यामध्ये अमेंडमेंट झालेली ऍक्ट मध्ये. त्या ऍक्ट नुसारच, आणि हा ऍक्ट केंद्र सरकारचा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऍक्ट नुसारच या कंपनीची रजिस्ट्री किंवा नोंदणी होत असते, बरोबर. अशा नोंदणी झालेल्या कंपनीलाच शेतकरी उत्पादक कंपनी असं म्हणता येतं, बरोबर. साहजिकच शेतकऱ्यांना कायद्याची जी काही चौकट आवश्यक आहे त्या चौकटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न ह्या कंपनी ऍक्ट मधून केलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना ज्या काही सोयी सुविधा आहेत, एक कलेक्टिव्ह मॅनरनं जे काही आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांना उपलब्ध करून देता येऊ शकतात. आणि एक कॉर्पोरेटिव्ह लुक ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की इथं निर्माण होऊ शकतो. पण गंमत अशी आहे, तत्व म्हणून जर बघितलं तर सहकाराचं आहे, बरोबर. पण त्या कंपनीची स्थापना होणं किंवा त्या कंपनीचं कामकाज चाललं आणि त्या कंपनीवर असलेले ऑब्लिगेशन जर बघितले तर हे पूर्णतः खाजगी कंपनीसारखी असतात, बरोबर. जशी एखादी कॉर्पोरेटिव्ह कंपनी असते तशीच ही कंपनी काम करताना असते. पण प्रिन्सिपल म्हणून जर बघितलं, तत्व म्हणून जर बघितलं तर ही पूर्णतः सहकारी तत्वावर चालत असते. म्हणजेच इथं ह्याच्यामध्ये तुम्हाला संचालक असणं गरजेचे आहेत की ज्याच्यामध्ये संचालक मंडळ असेल आणि या संचालक मंडळानुसार ते कामकाज चालेल. पण साहजिकच दुसरं आपण गोष्ट बघू शकतो की याच्यामध्ये शेतकऱ्यांना सभासद करून घ्यावं लागतं. वैयक्तिक अशी कंपनी स्थापन करून उपयोगाची नसते, इथं तुम्हाला शेतकऱ्यांना सभासद करून घेणं गरजेचं आहे. आता हे सभासद करत असताना साहजिकच तुम्ही त्यांना भागीदार करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांना तुम्ही भागीदार करून घेणं म्हणजे त्यांना या शेतकरी कंपनीचे शेअर्स, भाग भांडवलामध्ये शेअर्स देणं त्यांना गरजेचं आहे की जेणेकरून शेतकरी हा इथे मालक बनतो. दुसऱ्या कोणाची कंपनी आहे आणि त्याला फक्त मी माझा माल सप्लाय करतो इथपर्यंतची जी काही मानसिकता आहे ती मागे जाईल आणि प्रत्यक्षामध्ये स्वतःची कंपनी शेतकरी सांगू शकेल की अशी शेतकरी उत्पादक कंपनी असते. साहजिकच याच्यामध्ये जी प्रायोरिटी दिली गेलेली आहे, जे प्राधान्यक्रम दिलेला गेला आहे ते म्हणजे लहान आणि किरकोळ शेतकरी जे आहेत किंवा त्यांच्या शेतकऱ्यांचे जे गट आहेत यांना एकत्रपणे जोडण्याचं काम केलं जातं. आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे गट आहेत, बरोबर, ते रजिस्टर पण असतात शासनाला वेगवेगळ्या विभागांमार्फत आणि त्याच्या मार्फत त्यांना त्या योजनांचा किंवा त्या ज्या काही गोष्टी त्यांच्यासाठी अवेलेबल केल्या असतील त्या मिळतातच. पण ह्याचं मोठं स्वरूप जर बघायचं असेल, ती गट काही जणांपुरता राहतो, पण त्याचं जर मोठं स्वरूप जर बघायचं असेल तर ते मोठं स्वरूप म्हणजे कोणतं, तर शेतकरी उत्पादक कंपनी, की जेणेकरून तिला मोठ्या प्रमाणावर आपले प्रकल्प जे आहेत ते उभा करता येऊ शकतात. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ निर्माण करता येऊ शकतं, त्याच्यासाठी लागणारं भागभांडवल उभा करता येऊ शकतं. या बऱ्याच गोष्टी ह्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एकत्र आणता येतात आणि ज्या काही समस्या किंवा जे काही आपल्याला भेडसावणारे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी आपण निश्चितच मार्ग काढू शकतो. ठीक आहे. आता एक्झॅक्टली शेतकरी उत्पादक कंपनी करते काय, तिचं कामकाज कसं चालतं, ती कशासाठी आपण निर्माण करायची. आपण तर शेतकरी आहोत, बरोबर. आपल्याला तर शेतीमध्ये फक्त उत्पन्न काढायचं इतकंच काय ते काम असतं, पण प्रत्यक्षामध्ये कंपनी स्थापन करून करणार काय तिचं, बरोबर. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती जे सांगितलं की ही जी काही अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी किंवा लहान शेतकरी आपण ज्यांना म्हटलं जातं, बरोबर, त्यांची बार्गेनिंग पॉवर ही अत्यंत कमी असते. बाजारपेठेमध्ये काही गोष्टी खरेदी करण्यासाठी असतील, बी बियाणं किंवा काही गोष्टी स्वतःचं उत्पादन विकणं असेल, त्यावेळेला त्यांची बार्गेनिंग पॉवर
खूपच कमी पडते. मोठ्या शेतकऱ्यांच्या किंवा व्यापाऱ्यांच्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे स्वतःची अशी बार्गेनिंग पॉवर असत नाही. मग त्यावेळेला अशा शेतकऱ्यांना आपण एकत्र आणलं, बरोबर, एक प्रकारचं त्यांचं असं संघटन तयार केलं, तर साहजिकच त्यांची स्वतःची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती वाढू शकते. फर्स्ट थिंग. दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या काही आपल्याला गुंतवणूक करण्याच्या गोष्टी आहेत, बरोबर, की एखादी नवीन मशीन घ्यायची आहे, एखादा प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे, किंवा आपल्याला असलेलं तंत्रज्ञान अजून अद्ययावत करायचं आहे, किंवा आपल्याला माहित आहे की फक्त इथल्याच बाजारपेठा नाही तर बाहेरच्या बाजारपेठांमध्ये पण आपलं उत्पादन विकलं जाऊ शकतं का ते बघायचं आहे, बरोबर, किंवा तिथं एखादं नवीन आपला ब्रँड इस्टॅब्लिश करायचा आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी एका शेतकऱ्याला करणं, त्यातल्या लहान शेतकऱ्याला करणं अत्यंत जिकरीचं किंवा कधी कधी अशक्यप्राय होऊन जातं. मग अशा वेळेला असा जो काही शेतकऱ्यांचा समूह आहे, जो गट आहे, तो जेव्हा कंपनीमध्ये परावर्तित होतो, कंपनी जेव्हा बनते, त्यावेळेला मग साहजिकच या सर्व गोष्टी उल्लेखलेल्या आपण सहज करू शकतो. आणि ते करत असताना आपल्याला शासनाची आणि बाजाराचीही तितकीच मदत होत असते. त्याच्या पुढे आपण महत्वाची गोष्ट बघू शकतो की जसं सांगितलं की एक भाग हा म्हणून बघतो की शेतकरी उत्पादन घेतो, सोयाबीन असेल, त्याच्यानंतर भुईमुग असेल, बरोबर, किंवा इतर कडधान्य असतील, पण त्याची घाई असते की लगेच्या लगे ते विकून टाकायची, बरोबर, त्याच्यावर असलेलं कर्ज किंवा त्याच्या असलेली देणी देण्याच्या ह्याच्या नादामध्ये तो आहे त्या किमतीला लगेच देऊन टाकतो. पण आपल्याला माहित आहे की त्याच्यावर जर प्रक्रिया केली, बरोबर, हे भुईमुग असेल भुईमुगाचं तेल केलं, सोयाबीन असेल सोयाबीनचं तेल असेल, किंवा सोया ग्रॅन्युल्स असतील, बरोबर, या प्रकारच्या जर प्रक्रिया केल्या तर साहजिकच त्या प्रक्रिया केलेल्या मालाला मूळ उत्पादनापेक्षा जास्त किंमत असते. पण ऑब्व्हियसली शेतकरी हा शेतीशी निगडीत आहे, उत्पादनाशी निगडीत आहे, तो प्रक्रियेमध्ये जात नाही आणि त्याची तेवढी कॅपॅसिटी पण असू शकत नाही. आणि त्यावेळेला मग ह्याचा फायदा व्यापारी किंवा इतर ज्या काही खासगी कंपन्या आहेत ते घेत असतात आणि पडत्या भावाने ही सगळी उत्पादनं खरेदी करून घेतात आणि स्वतः मात्र त्याच्यावर प्रक्रिया करून चांगल्या प्रकारे त्यांचं प्रेझेंटेशन वगैरे करून अगदी आवाच्या सव्वा त्याची रेट लावून ते बाहेर विकतात. पण ह्या सगळ्या गोष्टी स्वतः शेतकरी करू शकतो का? तर येस, त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण आणि त्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे स्वतः शेतकरी उत्पादक कंपनीच या आहेत. साहजिकच स्वतः कंपनी त्या मालांवर जे सोयाबीन भुईमुग कडधान्य जी काय असतील आपली उत्पादनं त्याच्यावर प्रक्रिया करू शकते आणि त्या प्रक्रियेतून जे उत्पादित झालेले माल आहे त्याची खरेदी विक्री उभा करू शकते आणि त्याच्या मार्फत ते विकू शकते. स्वतः मोठ्या प्रमाणावर जे काही आपण दुसऱ्या व्यापाऱ्यांना विकतो ते स्वतः कंपनी खरेदी विक्री केंद्र उभा करू शकते, बरोबर. मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खरेदी करणं असेल, तांदूळ खरेदी करणं असेल, जी काही लागणाऱ्या कमोडिटीज म्हणून लागणाऱ्या ज्या काही शेती उत्पादनं आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेला गरज असते. शेतकरी हा एकटा दुकटा गाठला जाऊन व्यापाऱ्याकडून नडला जाऊन त्यांना ते विकावं लागतं. पण ही अडवणूक किंवा एक प्रकारची पिळवणूक जी आहे ती इथं शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्फत थांबवली जाऊ शकते, कारण का शेतकरी उत्पादक कंपनी ही स्वतः त्या शेतकऱ्याची असेल. मग साहजिकच त्याच्या मार्फत आपण प्रक्रिया उद्योग जसे उभारू शकतो तसंच खरेदी केंद्र उभा करू शकतो. आता खरेदी केल्यानंतर त्याची प्रतवारी करणं खूप गरजेचं असतं. सॉर्टिंग ग्रेडिंग हे जे काय आहे त्याच्यावरूनच त्याचे रेट्स ठरतात, त्याची किंमत ठरत असते. तर ह्या फॅसिलिटीज आपल्याला बाहेर खूप जास्त दराने द्यावे लागतात, पण शेतकरी उत्पादक कंपनी हा नामात्र दरामध्ये आपल्या स्वतःच्या हक्काच्या पैशातून त्या सुविधा उपलब्ध करून घेऊ शकते. साहजिकच आपण फक्त प्रक्रिया उत्पादित करून थांबत नाही, तर त्याच्या पुढेही जे काही आपण तयार केलेली उत्पादनं आहेत त्या उत्पादनांचं पण चांगल्या मोठ्या प्रमाणावर आपण मार्केटिंग करू शकतो, त्याचं लेबलिंग करू शकतो, त्याचे ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो आणि त्याच्या आपल्या स्वतःच्या मार्फत त्याचं विपणन आणि वितरण सुद्धा करू शकतो. ही जी काही कलेक्टिव्ह पॉवर आहे, एकत्र आलेली आपल्याकडे असलेली ताकद आहे, ती शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासदच मिळवून देऊ शकतात. मग स्वतःच्या ब्रँडिंगनं जेव्हा आपण स्वतः रिटेलिंग करू, तो जो काही मधला जो गॅप आहे तो गॅप जर आपण भरून काढला तर तो थेट नफा जो आहे तो शेतकऱ्यांना स्वतःला मिळू शकतो. जो व्यापाऱ्यांनी इतर कंपन्या ज्या लाटतात नफा तो आपल्या स्वतःला शेतकरी उत्पादक कंपनीला मिळू शकतो. साहजिकच मग याच्यामध्ये अगदी आपण निर्यात करेपर्यंत किंवा काही गोष्टींच्या गरज लागली तर आयात करण्यापर्यंत सुद्धा शेतकरी उत्पादक कंपनी त्यासाठी सक्षम असते. तिच्या ज्या काही लिगल ज्या गोष्टी आहेत, कायदेशीर बाबी आहे, त्याच्यामध्ये ही सगळी सोय आहे की शेतकरी उत्पादक कंपनी स्वतः ह्या प्रकारच्या शेतमालांचे प्रोडक्ट बनवणे असेल, म्हणजे प्रोसेसिंग करणं असेल, खरेदी विक्री करणं असेल, मार्केटिंग करणं असेल, अगदी एक्सपोर्ट पर्यंतच्या सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहे ती सगळ्या ती स्वतः करू शकते, बरोबर. साहजिकच हे करत असताना कंपनीचं जे काही काम आहे, कामकाज कसं चालतं हे महत्वाचं आहे
की बाबा शेतकरी म्हणून मला कंपनीमध्ये काय रोल आहे माझा, बरोबर, मी कशा प्रकारे कंपनीच्या कामकाजामध्ये सहभाग घेऊ शकतो किंवा त्याचं कामकाज कसं चालतं हे मला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये साहजिकच कंपनी जी सांगितली तुम्हाला की जी स्थापन होत असते ती केंद्र सरकारच्या कंपनी ऍक्ट अंडर स्थापन होत असते. ओके, साहजिकच त्याच्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचंही लक्ष असतं. शासनाच्या म्हणजे केंद्राच्याही आणि राज्याच्याही बऱ्याच योजना या शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या आहेत. बरोबर, म्हणजे पोकरा असेल, एसएपीसी असेल किंवा स्मार्ट असतील, बरोबर, नॅपकिसान सारख्या संस्था आहेत की ज्या ह्याच्यासाठी देतात. मग त्यासाठी मात्र कंपनीची नोंदणी असणं गरजेचं आहे. मग ही कंपनीची नोंदणी जर करायची असेल तर तुम्हाला कंपनी सेक्रेटरी मार्फत ही कंपनीची नोंदणी करावी लागते. त्याच्यामध्ये कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 15 संचालक घ्यावे लागतात. ओके, मग 5 संचालक आणि 5 प्रवर्तक प्रमोटर्स घेऊन 10 जण असे सदस्य घेऊन आपण ही कंपनी स्थापन करू शकता त्या ऍक्ट खाली. बरोबर, आणि हे जे संचालक मंडळ आहे, बरोबर, हे संचालक मंडळ ह्या पूर्ण कंपनीच्या कामकाजासाठी जबाबदार असतं आणि ह्या संचालका मंडळाच्या मार्फतच ह्या कंपनीचा सगळा कारभार चालवला जातो. आणि साहजिकच ह्या कारभार चालवण्यासाठी त्याला जो काही कार्यकारी अधिकारी लागतो म्हणजे एक व्यवस्थापक असणं गरजेचं आहे की त्या व्यवस्थापकाच्या मार्फत त्या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी केली जाते, तो म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. हा मुख्य कार्यकारी अधिकारी कंपनीकडून नियुक्त केला जातो. हे संचालक मंडळ आणि तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत त्या कंपनीचं सर्व दैनंदिन व वार्षिक कामकाज चालत असते. आता साहजिकच ह्याच्यामध्ये सांगितलं की सभासद होणं गरजेचं आहे, बरोबर, कारण का मुळात शेतकरी कंपनी, शेती उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांमार्फत चालवणारी कंपनी असते. म्हणजे ह्याचे सभासद शेतकरीच असू शकतात, याचे संचालक सुद्धा शेतकरीच असू शकतात आणि कामकाज सुद्धा याच शेतकरी संचालक सभासदांनी करावयाचे आहे. त्याच्यामुळे साहजिकच इथं प्रत्यक्षपणे कोणताही किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही व्यापारी किंवा इतर बाहेरची कोणीही याच्यामध्ये अंतर्गत बाबींमध्ये कोणताही इंटरफेरन्स करू शकत नाही. याचा पूर्ण स्वायत्तता त्या शेतकऱ्यांना इथं कंपनीच्या मार्फत लाभू शकते. साहजिकच हे जे संचालक मंडळ आणि जे सभासद आहे त्यांच्या मार्फत ही कंपनीचं कामकाज केलं जातं. साहजिकच जी काही कागदांची पूर्तता आहे ती कागदांची पूर्तता या संचालक मंडळांनी करून देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या काही कायदेशीर बाबी आहेत, उदाहरणार्थ संचालक मंडळ स्थापन करणे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड करणे, त्याच्यानंतर ज्या काही वार्षिक, काही त्रैमासिक, काही 6 मासिक, काही महिन्याच्या अशा काही कागदपत्रांची पूर्तता ज्या त्या वेळेला केंद्र सरकारला करावी लागत असते त्या सगळ्या करणं ही सगळी त्या संचालकांची जबाबदारी असते. ओके, आता साहजिकच जसं आपण बघितलं की प्रत्यक्षामध्ये आपण याच्या मार्फत काय काय करू शकतो, तिथं आपण बघू शकतो की आपल्याला लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत किंवा जे काही लागणाऱ्या निविष्ट आहेत सगळ्यात पहिला शेतकऱ्यांना अत्यंत त्या खर्चाच्या बाबी आहेत. बरोबर, तर साहजिकच शेतकरी उत्पादक कंपनी ही या संदर्भामध्ये आपल्याला सहाय्य करू शकते. जे काही बाहेर मिळणारी खतं, बी बियाणं, कीटकनाशकं आहेत ती खतं, बी बियाणं, कीटकनाशके जे बाहेरच्या बाजार दरांना आहेत त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्वतः उपलब्ध करून देऊ शकते. आमची स्वतःची जी F2F फार्म टू फोर्क शेतकरी उत्पादक कंपनी काले आहे ही सुद्धा ही सुविधा आपल्याला प्रदान करते की जेणेकरून तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल किंवा रासायनिक शेती करत असाल तर दोन्ही प्रकारचे खतं, बी बियाणं, कीटकनाशके आपल्याला बाहेरच्या दरांपेक्षा, बाजार दरांपेक्षा कमी दरांमध्ये उपलब्ध करून देते सभासदांसाठी. ओके, सगळ्यात त्याचा मोठा फायदा ह्याचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की जसं बघितलं आपण ह्याच्यामध्ये कलेक्टिव्ह फार्मिंग ज्याला म्हणतो आपण, बरोबर, एकत्रित शेती करणं. ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण असं घेऊ शकतो की काही गावांमध्ये हळदीचं आपल्याकडे पीक चांगल्या प्रकारचं येतं, बरोबर, त्या शेतकऱ्याला त्या हळदीवर प्रक्रिया करणं जिकरीचं ठरतं. हळद पिकवणं त्याला माहित आहे, पण हळदीवर प्रक्रिया करणं त्याच्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री उपलब्ध करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मग अशा वेळेला त्या शेतकऱ्यांची हळद घेऊन त्याच्यावर जी काही प्रक्रिया करायची असेल, बरोबर, म्हणजे जेणेकरून ते शिजवणं असेल, ते वाळवणं असेल, त्याची पावडर करणं असेल, बरोबर, ह्या सगळ्या प्रक्रिया आपली कंपनी करते. ओके, त्याच्यामुळं साहजिकच ही प्रक्रिया जेव्हा आपण करत असतो, म्हणजे उदाहरणार्थ आता धान्य एकत्र खरेदी केलं आणि धान्य एकत्रित खरेदी केल्यानंतर त्याचं जर समजा ग्रेडिंग आणि सॉर्टिंग केलं, त्याचं प्रॉपर त्याचा कंटेंट समजून घेतला आणि त्याच्यानुसार त्याचं पॅकेजिंग आणि लेबलिंग जर केलं तर साहजिकच त्याच्या किमती वाढत जातात आणि ह्या वाढत्या किमतीचा फायदा थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. साहजिकच कोणत्या प्रकारच्या सुविधा कोणत्या द्यायच्या आहेत हे सुद्धा आपण संचालक मंडळ ठरवू शकतो. त्याच्यानंतर जे काही यांत्रिकीकरण आजच्या काळामध्ये गरजेचं आहे,
बरोबर. या यांत्रिकीकरणाची सुद्धा गरज याच्यामध्ये भागवली जाते. आमची FTF कंपनी सुद्धा यासाठी सामूहिक दृष्ट्या जर शेतकऱ्यांना लागणाऱ्या काही यंत्रीकरणाच्या गोष्टी असतील तर त्या सुद्धा अवेलेबल करून देते. सगळ्यात महत्वाची गोष्ट की शेतकऱ्याला त्याचा धान्य जो आहे, धान्याचा साठा करण्यासाठी सुविधा उपलब्ध असणं गरजेचं आहे. बरोबर. तर आमच्या कंपनीचं जे कार्यालय आहे ते काल्यामध्ये आहे. तालुका कराड येथे काल्यामध्ये या कंपनीचं कार्यालय आहे. त्याचबरोबर याचं एक एक्सटेन्शन विस्तारित भाग म्हणून इंदोली येथे सुद्धा आपलं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, जिथं तुम्ही त्याचा ऍज अ वेअरहाऊस म्हणून फॅसिलिटीचा वापर तुम्ही तिथं करू शकता. बरोबर. आणि त्याचबरोबर आज आपली कंपनी या संदर्भामध्ये वखार महामंडळाशी बोलणी करून की ज्या तुम्हाला वखार महामंडळाच्या योजना आहेत, ई तारण सारख्या योजना असतील, बरोबर, त्याच्यानंतर NCDXC सारख्या काही महत्वाच्या एजन्सी आहेत की ज्या तुम्हाला त्याच्यासाठी काही सुविधा उपलब्ध करून देतात, त्या सर्व तिथं आपल्या कंपनी मार्फत आपल्याला मिळू शकतात. ओके. आणि त्याचबरोबर महत्वाची जी गोष्ट आहे की जसं सांगितलं की बँकिंग फॅसिलिटी त्या सुद्धा तिथं उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. येस स्वाती मॅडम, काही प्रश्न आहे का, विचारू शकता? हॅलो सर, हा. सभासद होण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात तेवढं त्याची परत डबल सविस्तर ही सांगा. येस म्हणजे येस येस आम्हाला व्हायचंय त्यात. येस येस निश्चित. फक्त आधी आपल्याला सुविधा आपल्या कंपनीच्या समजून घेऊ की अगदी तुम्हाला आधी कळू तर द्या की आपली कंपनी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटी अवेलेबल करून देत आहे. ते तुम्हाला कळतं मी ते पण तुमच्याकडे ते सगळ्याच गोष्टी मी सांगणार आहे. बरोबर. जसं सांगितलं की बँकिंगच्या संदर्भातल्या, बरोबर, की बँकेच्या बऱ्याच वेळेला आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागतं, तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा एक बँकिंग फॅसिलिटी सुद्धा आपण आपल्या मार्फत उपलब्ध करून देऊ शकतो. याच्या पुढेही तुम्हाला सांगतो की काही अशा शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत ज्या मायक्रो फायनान्स सुद्धा करू शकतात. RBIच्या गाईडलाईन्सची जर त्यांनी पूर्तता जर केली तर आपल्याला जसं पतसंस्था कर्ज उपलब्ध करून देतात किंवा काही प्रमाणामध्ये आपल्याला एक वित्त सहाय्य उपलब्ध करून देऊ शकतात, तशाच प्रकारच्या वित्त सहाय्य सुद्धा ह्या शेतकरी उत्पादक कंपन्या करून देऊ शकतात. तसे अधिकार RBI आणि नाबार्ड त्यांना देत असतं. ओके. त्याच्या पुढे जसं मी सांगितलं की हे सगळ्या गोष्टी करत असताना आपण ह्या ज्या काही गोष्टी करत आहोत, बरोबर, शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करत आहोत तर ह्याच्यामध्ये रोल कोणाचा आहे, निर्णय प्रक्रियेमध्ये कोण असणार आहे, तर ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्वतः शेतकरी असणार आहे. बरोबर. जे सभासद म्हणून येतील, जे स्वतः ह्या कंपनीचे शेअर्स घेतील, बरोबर, तर त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पूर्तता केल्यानंतर ह्या कंपनीचे रीतसर भागधारक बनाल, म्हणजेच मालक बनाल. आणि साहजिकच मालक स्वतः तुम्ही जेव्हा असाल तेव्हा कंपनी मार्फत कोणत्या सुविधा तुम्हाला हव्या आहेत, कोणत्या नको आहेत, कशा हव्या आहेत, ह्या सगळ्याचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता. संचालक मंडळ तर आहेच आहे, पण संचालक मंडळाच्या वर जर कोणती गव्हर्निंग बॉडी असेल, नियंत्रण जर कोणाचं असेल तर ते असतं जनरल बॉडीचं. आणि जनरल बॉडी याचा अर्थ जे काही सभासद झालेले सर्वजण आहेत ते सर्व शेतकरी सभासद हे जनरल बॉडीचे सदस्य असतात आणि त्यांच्या मंजुरीनंतरच संचालक मंडळाचा निर्णय घेऊ शकत असतो. तर ह्या सर्व आपण आता फॅसिलिटीज बघितल्या. ह्या सर्व फॅसिलिटीज आपल्याला शेतकरी आपली जे FTF शेतकरी उत्पादक कंपनी आहे त्यांच्या मार्फत मिळवतात. ओके. त्याच्यापैकी मेजरली मी आता जे सांगितल्या त्याच्यापैकी आता सुरुवातीला आपण ह्या 3 गोष्टी आपण करत आहोत. त्याच्यामध्ये एकत्रित धान्य खरेदी सुविधा आपण देत आहोत की जेणेकरून जसं सांगितले की सप्टेंबरमध्ये आपण सोयाबीन खरेदी करणार आहोत. सोयाबीनच्या व्यतिरिक्त जर आपल्या शेतकऱ्यांकडून जर मागणी आली की जर भुईमुगाची खरेदी करणार आहात का किंवा इतर कडधान्यांची खरेदी करणार आहात का, जर त्यांची क्वांटिटी तितक्या मोठ्या प्रमाणावर असेल तर साहजिकच आपण आपल्या सभासदांसाठी ती एकत्रित धान्य खरेदी सुद्धा करणार आहोत. आणि जसं मी सांगितलं की आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्फत आपल्याला खतं, बी बियाणे आणि कीटकनाशके, मग ते रासायनिक असतील किंवा जैविक असतील तर दोन्हीही उपलब्ध करून दिली जातात. साहजिकच त्याच्या पुढची जे सांगितलं की प्रक्रिया, तर आपण प्रक्रिया उद्योगामध्ये सुद्धा आहोत. आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीची स्वतःची पौष्टिक पावडर हे उत्पादन आहे जे ज्याच्या मार्फत आपण ही प्रक्रिया करत असतो. ओके. त्याच्यानंतर जसं सांगितलं की आपल्या भागामध्ये असलेला सोयाबीनसाठीच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही आता शेतकऱ्यांशी चर्चा करत आहोत की त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर आम्ही काय करू शकतो. हळदीच्या संदर्भामध्ये आम्ही हळद वाळवण्यासाठी, हळद शिजवण्यासाठी संदर्भातल्या सर्व फॅसिलिटी उपलब्ध करून देत आहोत. ठीक आहे. आणि त्याच्याच बरोबर महत्वाचं म्हणजे विपणन व थेट विक्री. शेतकऱ्याला जी अडचण येते सर्वात मोठी ती म्हणजे कोणती, तर मार्केटिंगच्या संदर्भातली. तर ह्या मार्केटिंगची जी काही फॅसिलिटी आहे तर ती स्वतः कंपनी ती जबाबदारी घेत आहे. स्वतःचा ब्रँड जो आहे कंपनी स्वतः इस्टॅब्लिश करत आहे. बरोबर. आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कॉपशॉप ही जी काही शासनाची योजना आहे
बरोबर. NCDCच्या प्रिया मांडे मॅडम ते बघतात. तर कॉपशॉपशी आम्ही टायअप करत आहोत की जेणेकरून जे शेतकरी उत्पादित माल आहे, जे काही प्रक्रिया केलेला माल असेल किंवा विना प्रक्रिया केलेला माल असेल, तर त्या सुद्धा गोष्टी आम्ही त्या कॉपशॉपच्या माध्यमातून थेट विक्री आम्ही त्याची करत आहोत. साहजिकच यानंतर जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला संचालक मंडळ माहित असणं गरजेचं आहे. बरोबर, की यामध्ये जर तुम्ही बघितलं की कोण कोण आहेत या संचालक मंडळामध्ये, या संचालक मंडळामध्ये सर्व जी काही संचालक सदस्य आहेत या सर्वच्या सर्व महिला आहेत. F2F चा अर्थच हा फार्म टू फोर्क जसा घेतला जातो तसाच फिमेल फार्मर्स हा आहे. आपली जी काही शेतकरी उत्पादक कंपनी आहे ती पूर्णतः 100% महिला शेतकरी उत्पादक कंपनी आहे. त्याच्यामुळं आपण सदस्य म्हणून जे काही घेत आहोत त्याच्यामध्ये सर्व महिला शेतकऱ्यांनाच घेत आहोत. साहजिकच शेतकरी म्हणून जर विचार केला तर पुरुषांचा सहभाग जास्त असतो असं म्हटलं जातं, पण तितक्याच बरोबरीनं किंवा त्याच्यापेक्षा काही प्रमाणात जास्तच हा महिलांचा सुद्धा सहभाग असतो. त्याच्यामुळं ह्या कंपनीचं वैशिष्ट्य काय असेल तर ही कंपनीचं वैशिष्ट्य याच्यामध्ये महिलांना आम्ही प्राधान्य देत आहोत आणि 100% संचालक मंडळ आणि सभासद जे असतील त्या महिलाच असतील. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता शोभा शिरीष कुमार यादव या काल्याच्या आहेत, सौ आशा लता उद्धवराव निकम या इंदोलीच्या आहेत, सौ नंदिनी गणपत अहिरे या साताऱ्याच्या आहेत, सौ तृप्ती पंकज मुंदडा या पण साताऱ्याच्या आहेत, सौ यामी अभिजित निकम या सुद्धा इंदोलीच्या आहेत, त्याच्यानंतर सौ पूजा अमरजित यादव या काल्याच्या आहेत, त्याच्यानंतर सौ लता सुनील यादव या चाफळच्या आहेत, सॉरी अर्चना नवनाथ गायकवाड या चाफळच्या आहेत, लता सुनील यादव या नारायणवाडीच्या आहेत आणि त्याच्यानंतर सौ सुनीता धनाजी माने या सुद्धा आपल्याच काले भागातल्याच आहेत. म्हणजेच काय, ह्या ज्या आहेत संचालक मंडळ, ह्या 10 जणांचं जे संचालक मंडळ आहे ह्या सर्व महिलाच आहेत. त्याच्यामुळं आम्ही सभासद होण्यासाठी सुद्धा प्रेफरन्स जो आहे पूर्णतः महिलांनाच देत आहोत. साहजिकच याच्यामध्ये पुरुषांचा सुद्धा सहभाग असेल असं तुम्हाला वाटत असेल तर निश्चितच घरच्या पुरुषां मंडळींशी आपण चर्चा करूनच हा निर्णय घेतो, ज्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टींना आपण त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व करून घेत आहोत. ओके, साहजिकच या ज्या संचालक मंडळ सदस्य आहेत बरोबर, त्या तुमच्या आजूबाजूच्या गावातल्या तुमच्या ओळखीतल्याच आहेत, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता. त्यांच्या संदर्भात या गोष्टीशी तुम्हाला जे काही शंका असतील प्रश्न असतील त्या संदर्भात पण तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. आता साहजिकच आपल्याला त्या महत्वाच्या गोष्टी आहेत की आमच्या कंपनीकडून F2F फिमेल फार्मर्स किंवा फार्म टू फोर्क F2F ही जी कंपनी आपण म्हणतोय त्या कंपनी मार्फत आपण काय सुविधा उपलब्ध करून देत आहोत. आत्ताच्या घडीला आपण या सर्व सुविधा ज्या आता बघू शकता त्या आपण आपल्याकडे देत आहोत. जसं की सांगितलं की आपला सगळ्यात मोठा जो प्रोजेक्ट आहे या कंपनीचा तो आहे डिहायड्रेशनचा. हे आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपालाचं उत्पादन होतं, पण ह्या भाजीपाल्याला योग्य तो भाव मिळणं, त्याच्यानंतर तो मार्केटपर्यंत पोहोचणं, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन या बऱ्याच गोष्टींचा इथं आपल्याला समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर त्याच्यासाठी म्हणून कंपनीने हा विचार केला की आपल्या इथे जर आपण भाज्या सुकवण्याचा म्हणजे डिहायड्रेशनचा जर प्रोजेक्ट उभा केला तर आपल्या इथल्या शेतकऱ्यांना भाजी उत्पादनामध्ये भाजीपाला उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे स्थैर्य मिळू शकतं. हा आपला सगळ्यात महत्वाचा मुख्य व्यवसाय असणार आहे. त्याच्यानंतर जसं सांगितलं एकत्रित धान्य खरेदी विक्री बरोबर, ह्याच्यामध्ये आपण साहजिकच सोयाबीन असेल, शेंगदाणा असेल, हळद असेल बरोबर, ज्या कमोडिटी म्हणून आहेत आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या ज्या सभासद होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या काही कमोडिटीज आहेत त्यांची एकत्रित खरेदी आपण करणार आहोत. तर साहजिकच ह्याच्यासाठीची तुम्हाला सांगितली फॅसिलिटी काले आणि इंदोली इथं दोन्ही ठिकाणी ती आपण उभी केलेली आहे. तर साहजिकच गोडाऊनची सुद्धा सुविधा आपण इंदोली येथे घेऊ शकतो. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की कमोडिटी मार्केट जसं आहे जसं NCDFC ज्याला म्हणतो आपण की भविष्यामध्ये अंदाज बांधून त्याच्या दराची आपण अंदाज बांधून तो दराला आपण तो माल विकू शकतो. तर ती फॅसिलिटी सुद्धा आपल्या शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत राबवली जाते. त्याच्यानंतर जसं सांगितलं की बी बियाणे आणि खतं कीटकनाशके तर ऑब्व्हियसली ती सुद्धा आम्ही देतो. स्पेशली जैविक उत्पादनाच्या संदर्भामध्ये सेंद्रिय शेती ज्यांना करायची त्याच्या संदर्भामध्ये जर अत्यावश्यक जी खतं बी बियाणं कीटकनाशक आहेत ती सुद्धा अत्यल्प दरामध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये, होलसेल रेटमध्ये पण नाही, डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये आपण ती त्यांना उपलब्ध करून देत आहोत. त्याच्यानंतर महत्वाची जी गोष्ट आहे की प्रयोगशाळेच्या संदर्भामध्ये की आपल्याला प्रयोगशाळेच्या संदर्भामध्ये बऱ्याच अडचणी येतात किंवा आपल्याला माहिती नसते की बाजारामध्ये गेल्यानंतर आपला माल हा चांगला आहे, स्टँडर्ड आहे, शेतकऱ्याला निश्चित वाटतं, पण त्याला आपल्याला पुरावा देणं गरजेचं असतं. तो पुरावा म्हणजे काय, त्या ज्या काही प्रमाणीकरण केलेल्या संस्था आहेत, प्रमाणित करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याकडून मिळालेलं प्रमाणपत्र. हे सर्टिफिकेशन खूप महत्वाचं आहे.
तर ह्या सर्टिफिकेशनसाठी सुद्धा कंपनी पूर्ण आपल्याला सहाय्य करते. अगदी मग माती परीक्षणापासून, पाणी परीक्षणापासून ते त्याचं अंतिम उत्पादन जे आहे किंवा जी प्रक्रिया केलेलं उत्पादन जरी असलं तर त्याच्यासाठी ज्या काही प्रमाणीकरण गरजेचं आहे, स्पेशली जैविक उत्पादन घेत असाल, सेंद्रिय शेती करत असाल, तर तेव्हा तर मात्र ह्या गोष्टी खूपच प्रकर्षाने आपल्याला गरजेच्या असतात. तर ह्या सर्व सुविधा आपल्या कंपनीमार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. आणि त्याचबरोबर मग शेतीविषयक सल्ला असेल, आपल्याकडे एक्सपर्ट पॅनल आहे, तिच्या एक्सपर्ट पॅनलच्या माध्यमातून आपण शेतीविषयक सल्ला देऊ शकतो, मार्गदर्शन करू शकतो. त्याचबरोबर कंपनीच्या मार्फत आपण शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या सुद्धा राबवतोय, की वैयक्तिक शेती आहे त्याच्यासाठी शेतकरी आहे त्याच्यासाठी त्याला काही गोष्टी जर करायच्या असतील तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण कंपनी मार्फत त्या सर्व सुविधा आपण उपलब्ध करून देत आहोत. ओके, तर साहजिकच शेवटी आपण महत्वाचा जो आहे तो म्हणजे पैसा, भांडवल. तर आज या कंपनीचं जे काही भाग भांडवल आहे ते 2 लाख रुपये आहे, ज्या 10 संचालकांनी गोळा केलेलं आहे. हे 2 लाखाचं भांडवल ह्या 10 संचालकांमार्फत आपण गोळा केलेलं आहे. आणि महाराष्ट्र शासनाची जी काही स्मार्ट योजना आहे, बरोबर, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेली जी काही स्मार्ट योजना आहे त्या स्मार्ट योजनेअंतर्गत आपण आपला प्रस्ताव शासनाला दिलेला आहे, जो जवळपास 2.5 कोटींचा आहे. आणि त्याच्यामध्ये अनुदानाची जी रक्कम आहे ती 60-40 म्हणजे शासनाकडून 60% व आपल्याला 40% उभा करायचे आहेत. साहजिकच ही जी काही योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत आपण आपला प्रस्ताव दिलेला आहे, तर आपल्याला ते सुद्धा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ऑब्व्हियसली आपला प्रपोजल आणि आपल्या सगळ्या गोष्टी जर पाहता तो आपल्याला निश्चितच मंजूर होईल. ओके, तर तरी सुद्धा आपल्याकडे स्वतःचं भाग भांडवल आहे, स्वतः सदस्यांचं पण भाग भांडवल आपल्याकडे गोळा होत आहे. तर ह्याच्यावर आपण आपल्या कंपनीच्या स्वतःचे जे ऍसेट्स आहेत ते उभा केलेले आहेत. ठीक आहे, आता सभासद होण्याची प्रक्रिया सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की आता जसं म्हणालात की आम्हाला सभासद व्हायचं आहे, तर याची काय सगळ्यात पहिली अट आहे ती तुम्हाला सांगू इच्छितो की सभासद जर व्हायचं असेल शेतकरी उत्पादक कंपनीचं तर तुम्हाला सर्वात प्रथम आधी महत्वाचं म्हणजे शेतकरी असणं गरजेचं आहे. ओके, शेतकरी असल्याशिवाय तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद होऊ शकत नाही. म्हणजे छोट्यातला छोटा जरी शेतकरी असला तरी चालेल, परंतु त्याच्या किंवा त्याच्या घरातल्या कोणाच्या तरी नावाने सातबारा असणं गरजेचं आहे. हा सातबारा म्हणजे तो शेतीचा मालक असेल तर साहजिकच तो तिथं शेतकरी उत्पादक कंपनी जी आहे त्याच्यामध्ये तो सभासद होऊ शकतो. साहजिकच आम्ही त्याला सिम्प्लिफाय केलेलं आहे आमच्या बाजूने की तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल सर्वेक्षणाचा, सभासद नोंदणीचा तो फॉर्म असेल, बरोबर, तो फॉर्म भरायचा आहे आणि 3च कागदपत्र याच्यासाठी आवश्यक आहे. बरोबर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड. बरोबर, तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजे तुम्ही शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र किंवा जर सातबारा तुमच्या नावावर असेल तर तो सातबारा यापैकी कोणतंही एक कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहे. ओके, एवढ्या कागदपत्रावरच तुम्ही कंपनीचे शेअर होल्डर होऊ शकता. ओके, जर तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे किंवा सातबाऱ्यावर तुमचं जर नाव असेल, बरोबर, ते आणि तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड इतकंच तुमचं लागेल आणि त्याच्या आधारावर तुम्ही होऊ शकता. आता साहजिकच इथं आपण सभासद फी घेत नाही, लक्षात घ्या, इथं आपण कंपनीची सभासद फी घेत नाही, तर आपण आपल्या कंपनीचे शेअर्स देतो. बरोबर, आपल्या कंपनीचे आपण इथं शेअर देतो की जसं आपण प्रायव्हेट कंपनीचे शेअर विकत घेतो तसंच इथं आपल्याला कंपनीचे शेअर विकत घ्यावे लागतात. तुमच्या कॅपॅसिटीनुसार, तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही ते एक शेअर विकत घेऊ शकता. इथं कंपनीच्या शेअरची व्हॅल्यू जसं आम्हाला आमच्या कंपनी सेक्रेटरीने सांगितलं त्याप्रमाणे ती शेअरची जी व्हॅल्यू आहे ती शेअरची व्हॅल्यू ही जवळपास एका शेअरची 100 रुपये आहे. किमान तुम्हाला असे 10 शेअर घेणं गरजेचं आहे. 10 शेअर घेणं म्हणजे 1000 रुपयाचे शेअर घेणं अनिवार्य आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या कंपनीचे सदस्य होऊ शकता. आणि या कंपनीचे सदस्य झाल्यानंतर कंपनी मार्फत मिळवल्या जाणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या सर्वच्या सर्व तुम्हाला उपलब्ध होतील. आणि त्याचबरोबर जर तुमच्या काही स्वतःच्या मागण्या असतील तर त्या सुद्धा आम्ही त्या मागण्या तशा प्रकारे पूर्ण करू. मला असं वाटतं की आतापर्यंतची माहिती एवढी सफिशियंट असावी. जर काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न उत्तरांच्या दृष्टिकोनातून आपण जराशी चर्चा करूया. इथं काही प्रश्न येत आहेत आणि काही अनम्यूट स्वतः करून सुद्धा प्रश्न विचारू शकता. येस प्लीज. धन्यवाद सर. कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करा आणि विचारा किंवा चॅट बॉक्स मध्ये पण तुम्ही टाकू शकता. चॅट बॉक्स मध्ये मॅडम प्रश्न टाकलाय बघा. येस येस येस, इथे एक प्रश्न आहे की शेती नसल्यास काही पर्याय आहे का? जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, तुमच्या कुटुंबातल्या कोणाची जर शेती असेल आणि जर एकत्रित कुटुंब असेल तरी चालेल. तुमची वैयक्तिक स्वतःची मालकीची शेती असेलच असं नाही.
बरोबर. पण तरी सुद्धा तिथं तुम्हाला महत्वाची गोष्ट काय आहे की शेतीचे प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र देणं अनिवार्य आहे, किंवा 7/12 किंवा शेतीचे प्रमाणपत्र दोन्हीपैकी एक गोष्ट देणं अत्यंत गरजेचं आहे, की जेणेकरून तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनीचं सदस्य होता येईल. कारण का जसं मी सांगितलं की ही फक्त शेतकऱ्यांसाठीच असलेली उत्पादक कंपनी आहे. जर शेतकरी नाही तर सभासद होता येत नाही, संचालक मंडळामध्ये पण येता येत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की व्यापारी आहेत बरेच मोठे मोठे, मग ते येतील, ते उद्या भाग भांडवलदार होतील, तर तसं आपल्याला करायचं नाही. म्हणून हे फक्त आणि फक्त 100% शेतकऱ्यांचीच कंपनी ठेवली जाते. हो, आता तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्याच्यानुसार तुम्ही आम्हाला कळवा. संपर्क क्रमांक दिलेला आहे. तुमचा शेतीचा माल कोणता आहे, कशा प्रकारचा आहे, त्याच्यानुसार आमच्याकडे असलेल्या फॅसिलिटीनुसार आम्ही तो माल आता घेऊ शकतो. काहीच अडचण नाही. मुंदडा सर, एक प्रश्न होता माझा. शेतीबद्दलच, म्हणजे आपण जो पहिला प्रश्न ऍड्रेस केला त्याबद्दल होता की माझ्या 2 पिढ्यांमध्ये शेती नाहीये, पण पाठीमागे आजोबांच्या नावावर शेती होती. तर मग मला तसं ते शेतीचं प्रमाणपत्र मिळू शकतं का? आता त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो, आपल्या तालुका कृषी अधिकारी जे कार्यालय आहे बरोबर, ते त्याच्यासाठी मदत करतं. जर तुमचं एकत्रित कुटुंब असेल किंवा तुम्हाला तसा वारसा दाखवता जर आला रेशन कार्ड किंवा इतर कागदपत्रांच्या आधारे, तर मात्र तुम्हाला तसं शेतीचं प्रमाणपत्र मिळू शकतं. बरोबर. म्हणजे माझ्यापेक्षा पण तालुका कृषी अधिकारी जे कार्यालय आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगू शकेल. आम्ही डायरेक्टली काय करतो की तुमच्याकडनं शेतीचे प्रमाणपत्र घेतो, बरोबर, आणि सभासद करून घेतो. पण शेतीचे जे काही प्रमाणपत्र काढणं आहे, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र जे काढणं आहे, त्याच्यासाठी पण आम्ही मदत करू तुम्हाला. आवश्यक ती कागदपत्र जर तुम्ही उपलब्ध करून दिली तर आता कराडमध्ये आणि सातारामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये आम्ही आमचे सभासद जे होत आहेत त्या संदर्भामध्ये तिथल्या अधिकाऱ्यांशी आमची बोलणी आहेत. एकत्र जर तुम्ही कागदपत्र दिले तर एकाच वेळी सगळ्यांची कागदपत्र सुद्धा मिळू शकतात. येस, थँक्यू सर. ओके. येस, अजून काही प्रश्न असतील तर बिनधास्तपणे विचारा. हॅलो. येस. हा सर, ऍक्च्युली हा जो सेशन झाला, हा सेशन मला परत ऐकायचा असेल तर कुठे युट्यूब किंवा इतर कुठल्या याच्यावर अवेलेबल आहे का? शुअरली KVKच्या युट्यूब चॅनलवर पण हा उपलब्ध राहील तुम्हाला, आणि त्याचबरोबर याची लिंक पण क्रिएट केली जाईल, आणि ती लिंक सुद्धा तुम्ही रिपीटेडली कधी ऐकू शकता, इतर कोणालाही शेअर करू शकता. निश्चितच तुम्ही माझा नंबर जो आहे श्री कर्मराज लक्ष्मण रणदिवे, माझा नंबर जो दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला लिंक मी अवेलेबल करून देईल. ओके सर, चालेल, थँक्यू. सर नमस्कार, मला एक शंका विचारायची होती. हा, विचारा. काले भागात दूध उत्पन्न चांगलं आहे आणि कोंबड्यांचं आणि शेळ्यांचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे. तर पशुधनाशी संबंधित दूध, अंडी किंवा पनीर किंवा इतर आईस्क्रीम वगैरेचे सुद्धा प्रोडक्शन आहे चौगुले माळ्यात वगैरे. तर दूध पशुधनाशी संबंधित जे उत्पन्न आहे, देशी अंडी, देशी कोंबडी, तर या बाबतीत आपलं काय सिस्टीम आहे का किंवा करता येईल का? ओके. आता सुद्धा जसं मी सांगितलं की आता आमच्या कंपनी मार्फत फार्म टू फोर्क जी कंपनी आहे आमची FTF, त्या मार्फत ज्या सुविधा दिल्या त्या सांगितल्या. त्याच्यामध्ये आता तरी आम्ही सध्या शेती संलग्न असलेले जे इतर आहेत, दुग्ध व्यवसाय किंवा कुक्कुटपालन असेल त्या संदर्भामध्ये आता तरी आम्ही काही करत नाही. कारण का फोकस जो आहे तो जे शेतकरी सभासद होतील त्यांच्यासाठी फॅसिलिटी. जर तुमच्याकडे त्याच्या प्रकारची जर समजा शेतकरी जास्त असतील आणि ते जर जास्त सभासद झाले, त्या प्रकारचे त्यांची रिक्वायरमेंट जास्त असेल, तर ऑब्व्हियसली त्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निश्चितच प्रयत्न करू. पण जे सभासद आहेत त्यांच्या रिक्वायरमेंट आम्हाला फुलफिल करावे लागतात. ऑब्व्हियसली ही मेंबर्स ओरिएंटेड कंपनी आहे, म्हणजे सदस्यांनी मागणी करावी आणि आम्ही त्याला ती फॅसिलिटी उपलब्ध करून देणं. ओके ओके सर, थँक्यू. अजून काही प्रश्न असतील तर बिनधास्तपणे विचारा. कशा प्रकारचे कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. हॅलो, एक मिनिट मॅडम. हा, बोला. हा, मला जरा रेंज नव्हती त्याच्यामुळं जरा पूर्ण ऐकायला नाही मिळालं, तर मला त्याची लिंक शेअर केली तर बरं होईल. हो, नंतर आम्ही तुम्हाला त्याची लिंक पण शेअर करू आणि KVKच्या युट्यूब चॅनलला पण आपण हे टाकू आजचं सेशन. हा, आणि जर काही अडचण असली तर म्हणजे कुणाच्या फोनवर विचारायची? नंबर मी दिलेला आहे समोर संपर्कासाठी. इतर पण आमचे काही नंबर्स आहेत, ते पण नंबर्स घ्या. मी चॅटबॉक्स मध्ये पण नंबर ऍड करतोय. थँक्यू सर. हॅलो सर. हा, बोला. मुद्दा असा होता की हे सेशन मी अर्ध्यानं अटेंड केलेलं,
ओके. तर आपण आताच्या सेशनमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी एखादी फॉर्म झाल्यानंतर ऍक्च्युअली कशी काम करू शकते किंवा कोणकोणत्या पद्धतीने शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो हा पॉईंट केलाय का? हो, ऑब्व्हियसली त्याच्यावर मी पूर्ण क्लिअर केलेलं आहे आणि सध्या आता एक्झिस्टिंग आमची कंपनी कशा प्रकारे काम करते त्या पण गोष्टी सांगितल्या. बरोबर. आता आमचा जो कन्सर्न आहे, सॉरी तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये प्लीज. हा, मग आपलं सेशन मी युट्यूब वर जाऊन पुन्हा बघू शकतो तुम्ही ज्या काय शुअर केव्हीकेच्या चॅनलवर पण बघू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही मला पर्सनली मेसेज करा, मी तुम्हाला लिंक सुद्धा पाठवून देईन. येस 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 येस. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा, आपल्या शंकांचं पूर्ण निरसन करून घ्या. हॅलो सर. हा बोला बोला. हॅलो. हा बोला सर. हा, आता तुमच्याकडे सभासद जे शेतकरी होणार आहेत त्यांनी तुम्हाला शेतमाल देणं बंधनकारक आहे का? नाही, असं कोणत्याही प्रकारचं बंधन आम्ही त्या शेतकऱ्यावर घालत नाही. बरोबर. असं काही कंपल्शन करत नाही. बरोबर. पण आमचं म्हणणं हेच आहे की बाहेर देण्यापेक्षा तुम्हाला जर वाजवी दर आमच्याकडून मिळत असेल, बरोबर, आणि स्वतः तुम्ही कंपनीचे सभासद आहात म्हणजे मालक आहात, तर निश्चितच तुम्ही कंपनीचा फायदा करून घ्या. बरोबर. कंपनी ही तुमच्या सेवेसाठीच आहे की तुम्हाला फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यासाठीच आहे. त्याच्यामुळे साहजिकच त्या प्रकारे तुम्ही डिमांड करा की आता आम्हाला काही शेतकरी महिलांनी सांगितलं की ज्या सभासद व्हायला इच्छुक आहेत, त्यांच्या गावची अडचण आहे की त्यांच्याकडे हळदीला सुकवण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप किचकट आहे. त्यांनी त्यांची डिमांड होती की आम्हाला ड्रायरच्या संदर्भामध्ये प्रश्न द्या. तर निश्चितच आम्ही सांगितलं की तशा प्रकारची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपण ती सुविधा आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणजे शेती सभासद तुम्ही होतात कंपनीचे, बरोबर, हे शेअर होल्डर होत आहात, तर साहजिकच तुम्ही मालक आहात. तर बाहेर कुठं जाण्यापेक्षा शेतकरी कंपनीकडे, आपल्या उत्पादक कंपनीकडेच जर ते प्रश्न सुटत असतील तर चांगली बाब आहे ना. हॅलो, एक मिनिट. माझी एक शंका आहे. आता आमचं आलं आहे ना, मग आलं आम्ही स्टोअर करून ठेवू शकत नाही ना, ते काढलं की लगेच विकायला लागतं. मग त्याच्याबद्दल आम्हाला मग काढणीच्या आधी तुम्ही म्हणजे दर चांगला भेटेल अशी तुम्ही म्हणजे अशी शाश्वती देऊ शकणार का? ऑब्व्हियसली मी जसं तुम्हाला सांगतो की मार्केट मधले जे रेट असतात ते मार्केट ओरिएंटेड असतात. बरोबर. बाजार हे काय आहे, बाजार ठरवतो दर. बरोबर. पण आपल्याला इतका अभ्यास आपला असू शकतो किंवा असे बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये दर कोणता आहे तो फिक्स करू शकतो. मी एनसीडीएक्सीचा जो उल्लेख केला होता, बरोबर, ज्याला फ्युचर मार्केट असं म्हटलं जातं, की 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर कोणत्या प्रकारचा दर असतो तो आपल्याला निश्चित करता येतो, तो स्लॉट आपल्याला बुक करता येतो आणि त्याच्या आधारावर आपण तो फिक्स करून तेव्हा तो विकू शकतो. मग तोपर्यंत आपण एकतर वखार महामंडळाकडे आपल्याकडे आपल्या जे काही सुविधा आहे तिथं ठेवू शकतो, इतर प्रायव्हेट गोडाऊन्स आहे तिथं ठेवू शकतो. आता कंपनी स्वतःचं स्टोरेज आहे तिथं तुम्ही ठेवू शकता की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जो दर आवश्यक वाटेल, दर जो आवडेल किंवा परवडेल त्या दराला तुम्ही तो विकू शकता. ही पूर्ण फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देत असतो. आणि जर समजा त्याच्यामध्येही तुम्हाला सांगतो की जर त्याच्यापेक्षा तुम्हाला लोकल मार्केटलाच दर चांगला मिळाला, बरोबर, त्याच्यापेक्षा तुम्ही जो दर निश्चित करून बुक करून ठेवलाय त्याच्यापेक्षा लोकल मार्केटला जर मिळाला तर त्यावेळेला तुम्ही जे काही स्लॉट बुक केलेला आहे तो कॅन्सल करून लोकल मार्केटमध्ये तुम्ही तो विकू शकता. काही अडचण नाही. थँक्यू. हॅलो. हा, येस प्लीज. हॅलो. हा, नमस्कार सर, आवाज येतोय का? हा, नमस्कार, बोला. हा सर, माझी एक शंका आहे. शेतकऱ्यांचा माल तुम्ही जो घेणार आहे, म्हणजे सभासद तुमचे जे आहेत त्यांचा माल तुम्ही घेणार आहे, तर समजा आता मी सभासद झाले तुमच्या कंपनीचे, पण माझ्या काकांचा पण माल मला माझ्या नावाखाली घालवायचा आहे किंवा ते सभासद नाहीत, बिगर सभासद आहेत ते, तर त्यांचा माल आणि माझा माल दोन्हींचा माल तुम्ही कसा घेणार? म्हणजे सभासदांचा माल कुठल्या रेटनं घेणार आणि बिगर सभासदांचा माल तुम्ही कुठल्या रेटनं घेणार? एक लक्षात घ्या, सभासद असलेल्याचा मला काय फायदा होणार? ऑब्व्हियसली सभासद असल्याचं तुम्हाला सांगितलं की फायदा जसा आहे की जी काही खतं बियाणं आहेत, ऑब्व्हियसली जी काही सभासद आहेत, बरोबर, त्यांना आपण बाजार दरापेक्षा कमी दरामध्ये देत आहोत. बरोबर सांगितलं. जैविक खतं वगैरे तुम्हाला आता पाहिजे असेल तर आता तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये उपलब्ध आहेत. बरोबर. ते कोणाला? सभासदाला. लक्षात. आणि साहजिकच आपण ज्या वेळेला सभासद करून घेत आहोत तेव्हा त्याच्यात सगळ्या काही डिटेल्स आहेत. बरोबर. त्याचं एकूण शेतीचं क्षेत्र किती आहे, त्याची कुटुंब सदस्यसंख्या किती आहे, त्याला आवश्यक असणाऱ्या खतांची गरज किती आहे, त्याचं उत्पादन होणारं जे काय आहे त्याचं किती क्वांटिटीमध्ये तयार होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डिटेल्स घेतच असतो की जेणेकरून पर्टिक्युलरली त्याला ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत
पुढे आम्ही त्याला अवेलेबल करून देत असतो. एक मिनिट सर. हा. म्हणजे त्या शेतकऱ्याची एकूण टोटल शेती किती हे तुम्ही स्वतः येऊन पाहणी करून मग खत येस येस. आता सुरुवातीला प्रत्येक सभासदांच्या दरम्यान आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतीलच. सुरुवातीला का असे ना, कारण काय एक लक्षात घ्या, हे रिलेशन जे आहे सभासद आणि कंपनीचं जे रिलेशन आहे ते लॉंग लाईफ रिलेशन आपल्याला जर घेऊन जायचं असेल, मेन मोटो काय आहे की शेतकऱ्याचं उत्पादन, बरोबर, शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे ते वाढलं पाहिजे. मग शेतकऱ्याचं जर उत्पन्न वाढायचं असेल तर दोन गोष्टीवर आपल्याला फोकस करणं गरजेचं. खर्च कमी करणं. तो खर्च कसा कमी करायचा हे त्याला सांगावं लागेल ना. कशावर खर्च कमी करायचा आहे ते सांगावं लागेल, बरोबर. आणि त्याचं उत्पादन जे काय आहे त्याला चांगली व्हॅल्यू मिळवून देणं, मग त्यासाठी पण त्याला सजेस्ट करावं लागेल. मग त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतील, सर्वेक्षण करावंच लागेल. एक शेतकरी उत्पादक कंपनी केलं, पण काही शेतकऱ्यांचा तर असं असतं. आता कराड वगैरे मी ज्या भागात राहत आहे त्या भागात इकडच्या लोकांना शेती फार कमी आहे आणि काही लोकांना एक जास्त शेती आहे. म्हणजे ज्यांची जास्त शेती आहे ते लोक असे वाट्याने वगैरे शेती करतात. मग आता त्या मालकाच्या नावावर असणार आहे त्याचा सातबारा आणि कष्ट करणारा दुसरा वाटकरी असतो, तो वाटकरी ती शेती करणार. बेनिफिट मग त्या वाटकऱ्याला पण मिळायला पाहिजे. पण तशी कोण शेती करत असेल आणि त्याला तुमच्या कंपनीचं सभासदत्व पाहिजे असेल पण त्याच्याकडे आता डॉक्युमेंट नाही, कारण त्याची शेती दुसऱ्याची आहे, तर त्यानं काय करायला पाहिजे? बरोबर. हा एक मोठा प्रश्न आमच्या समोर पण आहे. निश्चितच ह्याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला आणि खूप चांगला प्रश्न आहे की आपल्याकडे हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा प्रकारचं की स्वतः शेती करत नाहीत पण दुसऱ्याची शेती करतात, बरोबर. आणि मग दुसऱ्याची शेती करत असताना जमीन मात्र स्वतःच्या नावावर नसल्यामुळं ह्या फॅसिलिटी उपलब्ध होत नाहीत. सध्या तरी ज्या अटी दिलेल्या आहेत कंपनी ऍक्ट खाली त्याच्यानुसार तर स्वतःच प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तर असे जे शेतकरी आहेत निश्चितच अशांचं प्रमाण बघून आपण त्यांच्यासाठी काय करता येऊ शकेल त्यांनी प्रत्यक्ष आमच्याशी भेटून आमच्या संचालक मंडळाशी चर्चा करून आम्ही त्यांच्यासाठी काही ना काही याच्यावर निश्चितच त्यांना आम्ही सोल्युशन देऊ. कारण का ह्याचं प्रमाण जास्त आहे आणि ऑब्व्हियसली त्याला काहीतरी करणं गरजेचं पण आहे. शेतकरी सभासदत्व पासून वंचित राहत आहे ना सर, मग त्यांना सभासदत्व तुमच्या कंपनीचं पाहिजे नसेल कशा प्रकारे आपल्याला सभासद करून घेता येईल हे आता कसं आहे, ह्या गोष्टी हे नियम आम्ही नाही ठरवले, हे नियम शासनाचे आहेत, बरोबर. तर कंपनीच्या लेवलवर आम्ही जेवढ्या फॅसिलिटी देऊ शकतो ते शेतकऱ्याला देऊ शकतो. तर ऑब्व्हियसली आपण त्याच्या संदर्भामध्ये कृषी विभागाशी संपर्क साधून, बरोबर, त्याच्यामध्ये काय करता येऊ शकेल का निश्चितच बघूया. ओके, मी ह्याच्या संदर्भामध्ये संचालक मंडळाशी बोलेन. ओके, नमस्कार सर. असे जे काही शेतकरी आहेत ज्यांच्या नावावर शेती नाही पण शेती करतात तर निश्चितच आपण त्यांच्यासाठी वे आउट काढू. येस. नमस्कार सर. हा नमस्कार सर, मला एक क्वेश्चन विचारायचं आहे. हा सर, आम्ही आता ग्रामीण भागामध्ये शेती करतो. हा, म्हणजे आमची स्वतःची शेती नाही, आम्ही दुसऱ्यांची शेती 25% आम्ही शेती करतो, बरोबर. मग ते मालक सभासद होत नसेल तर आम्ही सभासद होऊ शकतो का? हा, येस येस, एक्झॅक्टली. आता ज्या मॅडमनी प्रश्न जो विचारला सेम तोच प्रश्न आहे की ज्यांची स्वतःची शेती नाही पण शेती करतात, बरोबर. पण अट म्हणून जर बघितलं तर अट काय आहे की ऑब्व्हियसली तुम्ही शेतकरी असणं म्हणजे शेतकरी प्रमाणपत्र उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, बरोबर. तसं जर उपलब्ध करून दिलं तर काहीच अडचण नाही. पण उपलब्ध होत नसेल पण सभासद व्हायचं असेल तर निश्चितच आम्ही त्याच्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधतो आणि त्यांना विचारतो की का करतो, कारण का अट त्यांच्याकडून आहे, बरोबर. आपण नाही घातलेली, कंपनीची अट नाही आहे, बरोबर. जी कंपनी ऍक्ट आहे शेतकरी उत्पादक कंपनीसाठी, फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी, त्याच्यामध्ये ती अट आहे. सो ऑब्व्हियसली त्यांच्याशी आम्ही बोलून संचालक मंडळ वगैरे आम्ही निश्चितच त्यासाठी वे आउट काढू. येस. सर, सभासद नोंदणी होण्यासाठी काय काय कागदपत्रांची आवश्यकता? पुन्हा एकदा सांगतो, सभासद होण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता, एक, तुमच्याकडे सातबारा किंवा शेतकरी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. स्वतःच्या नावाचं सातबारा नसेल तरी शेतकरी प्रमाणपत्र तुम्हाला उपलब्ध होतं, ते शेतकरी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. दोन, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे असणं अत्यंत गरजेचं आहे, बरोबर. तर हे जर असेल तर तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद होऊ शकता आणि तुमच्या मर्जीनुसार तुम्ही शेअर घेऊ शकता. आम्ही जी आमच्या कंपनीच्या शेअरची जी काही ठरवलेली अमाऊंट आहे तशी ती पर शेअर 100 रुपये आहे, पण मिनिमम तुम्हाला 10 शेअर घेणं गरजेचं आहे. 10 शेअर घेतल्यानंतर तुम्ही तिथं सभासद होऊ शकता. येस. हॅलो, 10 शेअर घ्यायसाठी 1000 अमाऊंट भरावं लागेल असं तुम्ही म्हणताय? येस येस. पण जर 5च शेअर घ्यायचे असले आणि 500 रुपये भरायचे असले तर तसं नाही होऊ शकत का? सध्या आम्ही जो ठरवलेला आहे, बरोबर, जे टार्गेट ज्यानुसार आम्ही सभासद करत आहोत त्याच्यासाठी मात्र आम्ही 1000 रुपये ठरवलेले आहेत. अच्छा, मग डीन मेंबर्स जे आहेत त्यांनी किती रुपये भरलेले आहेत?
संचालक मंडळाचं सांगितलं, जे काही संचालक मंडळ आहे, संचालक मंडळाचं स्वतःचं 2 लाख रुपयाचं भाग भांडवल आहे. 10 जणांमध्ये डिवाइड करून भरले 10 जणांचं डिवाइड करून 2 लाख म्हणजे प्रत्येकी 20,000 रुपये संचालक मंडळाचे तिथं आहेत. मग जर आम्हाला पण तसे एक्स्ट्रा पैसे भरून डीन मेंबर्स मध्ये सामील व्हायचं असेल तर आता संचालक मंडळ जे आहे, जसं सांगितलं सुरुवातीला बरोबर, की 5 संचालक आणि 5 प्रमोटर्स जे तयार केलेलं आहे, तर ते फुलफिल झालेलं आहे बरोबर. आता आपण फक्त सभासदच घेऊ शकतो. सभासद घेण्यासाठी तुम्ही शेअर घेऊ शकता भरपूर बरोबर. आम्ही त्याला लिमिटेशन टाकले की मॅक्झिमम आम्ही 5% पर्यंत शेअर देतो. कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या जास्तीत जास्त 5% पर्यंत आम्ही शेअर देत आहोत बरोबर. तर तुम्ही 5% पर्यंत शेअर घेऊ शकता. फक्त एवढंच आहे की संचालक मंडळामध्ये येणं जे गरजेचं असतं ते आधी ती प्रक्रिया झालेली आहे, त्याच्यामुळे आता घेऊ शकत नाही. पुढच्या वेळेस जेव्हा आपण संचालक मंडळाचा विस्तार करणार असू, जर कंपनीने जसं ठरवलं की आम्हाला संचालक मंडळाचा विस्तार करायचा आहे, 15 पर्यंत संचालक घेऊ शकता येतात बरोबर, त्यावेळेला मग तुम्हाला कदाचित संचालक बनण्याची संधी मिळू शकते. बर. मग तुम्ही जे शेतकऱ्याचा शेतमालाचा जे रेट तुम्ही लावणार आहे सभासद झाल्यानंतर, सभासद आणि जे डीन मेंबर्स आहेत ह्या दोघांमध्ये तुमच्या शेतमालाची जे रेट असणार आहे तो त्याच्यात डिफरन्स असणार आहे की डीन मेंबर्सला पण त्याच रेटने देणार आणि सभासदांना पण अजिबात कसलाही कोणताही फरक नसणार आहे. जे काही संचालक मंडळ असेल आणि इतर सदस्य असतील त्यांच्याबद्दल सुद्धा सेम तसंच असेल बरोबर. रेट मध्ये किंवा कुठल्याही फॅसिलिटीमध्ये कुठल्याही प्रकारची तफावत असणार नाही. एक लक्षात घ्या, संचालक मंडळ सुद्धा शेतकरीच आहेत, सभासद सुद्धा शेतकरीच आहेत. शेतकरी म्हणून ज्या फॅसिलिटी त्यांना आवश्यक आहेत त्या सगळ्यात सारख्याच असतील. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिफरन्सिएशन किंवा डिस्क्रिमिनेशन केलं जाणार नाही. आणि हे ओपन टू ऍक्सेस असणार आहे. येस. तुमची सध्याची अवेलेबल असणारी कोणती टेक्नॉलॉजी आहे का आता सध्या? टेक्नॉलॉजी म्हणजे मीन्स तुम्हाला प्रोसेसिंग म्हणायचं का? प्रोसेसिंगच्या संदर्भामध्ये प्रोसेसिंग वगैरे सध्या आपण डिहायड्रेशन संदर्भामध्ये सुविधा उपलब्ध करून देत आहोत. स्पेशली मी सांगितलं की संदर्भामध्ये करून देत आहोत. स्वतःची आता कंपनीची जी प्रोटीन पावडर आहे फार्म टू फोर्क F2F शेतकरी उत्पादक कंपनी कुठे आहे? कराड कालीमध्ये आहे का? कराड. मग तुमचं जे खरेदी विक्रीचं सामान म्हणजे मटेरियल शेतीचं जे काही असेल ते तुम्हाला डिरेक्टली आम्ही कंपनीत आणून द्यावं लागेल का? दोन्ही फॅसिलिटीज उपलब्ध होऊ शकतात. तुमची जर तेवढी क्वांटिटी असेल, ट्रान्सपोर्टेशन आम्ही बेअर करू बरोबर, किंवा तुम्हाला जर होत असेल तेवढं तर तुम्ही देऊ शकता. ऑब्व्हियसली रेटमध्ये त्याच्यानुसार फरक पडतो. जर आम्ही येत असू तर रेटमध्ये फरक पडेल, जर तुम्ही स्वतः आणून देत असेल तर रेटमध्ये फरक पडतो. ट्रान्सपोर्टेशनचाच प्रश्न असतो, आयदर तुम्ही बेअर करा किंवा आम्ही बेअर करू, त्याच्यानुसार ते रेट ठरतो. म्हणजे तुम्ही जर ट्रान्सपोर्टेशन बेअर केलं तर शेतमालाची जी रक्कम येणार आहे त्याच्यातून तुम्ही आमचे वजा करून घेणार ते पैसे, असं वजा करून होण्यापेक्षा रेट तसे वेगळे लागतील. जर तुम्ही स्वतः देणार असाल ऑब्व्हियसली एक लक्षात घ्या, कुठेही जर आपण गेलो, अगदी व्यापाराला जरी विकायचा असेल तेव्हा सुद्धा जर स्वतः जरी तो घेऊन जात असला तरी ट्रान्सपोर्टेशनचा खर्च त्या मालाच्या किमतीतनच तो काढत असतो. बरोबर. महत्वाची गोष्ट काय आहे इथं, तुम्हाला रेट काय मिळतो हे महत्वाचं आहे बरोबर. बाजार भावापेक्षा 2 रुपये जर जास्त मिळत असतील तुम्हाला तर तुम्ही प्रेफरन्स कोणाला देणार? नक्कीच कंपनीला. तर आमचं म्हणणं हेच आहे की याच्यामध्ये आम्ही जे काही याच्यामध्ये तुम्हाला अजून सांगतो की ज्या प्रकारच्या मॅलप्रॅक्टिसेस होतात व्यापाऱ्याकडून किंवा इतर खरेदीदाराकडून त्याची तुम्हाला इथं कसलीच प्रकारची शाश्वती राहणार नाही. कंपनी ही क्लीन असेल, पूर्ण ट्रान्सपरन्सी असेल. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो की सोयाबीन खरेदी होत असताना मॉइश्चर चेक केलं जातं बरोबर. मॉइश्चरच्या कंटेंट किती आहे त्याच्यानुसार त्याचा रेट ठरतो. आता आपल्याला प्रत्यक्षामध्ये माहित असतं की कशा प्रकारे आपण ते मॉइश्चर चेक केलं जातं, ती मशीन काय आहे, खरंच व्यवस्थित आहे का, किंवा आपल्याला बऱ्याच ठिकाणी जे काही एजंट्सला पैसे द्यावे लागतात, मध्ये कडते वगैरे पैसे काढतात बरोबर, जी काही फी द्यावी लागते बाजार समितीची, हा सगळं तुमचा रिड्यूस झाला ना खर्च. शेतकरी कंपनी जेव्हा स्वतः खरेदी करते तर असे जे काही छुपे चार्जेस आहेत ते काहीच लागणार नाहीत तुम्हाला, कुठल्या वेगळं सर्व्हिस चार्ज लागणार नाही तुम्हाला. ऑब्व्हियसली मग तुमचा पैसा वाचणं म्हणजे तुम्हाला चांगला दर मिळणं. येस सर. येस. थँक्यू सर. ओके, वेलकम. अजून काही प्रश्न आहेत? ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनीच फक्त मायक्रोफोन तुमचे ऑन करा, अदरवाईज ते जरा डिस्टर्बन्स होतोय. येस. सध्या आपण जसं सांगितलं की आपल्याकडे एक महत्वाचं प्रोडक्ट, आपण प्रोसेसकडे केलेलं प्रोडक्ट आपण सध्या पूर्ण मार्केटमध्ये आणलेलं आहे, ते म्हणजे आहे आपली पौष्टिक पावडर बरोबर.
जी पौष्टिक पावडर आता आपण बघतो की पॅन्डेमिकच्या काळामध्ये स्पेशली बरोबर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर हेल्थ अवेअरनेस निर्माण झालेला आहे. तर त्या हेल्थ कॉन्शियसनेसच्या अगदी सगळ्या आपल्या गरजा पूर्ण करणारी ही प्रोटीन पावडर आहे, जी अत्यंत चांगल्या प्रकारे बरोबर धान्यापासून तयार केलेली पावडर आहे, की जी जे लॅक्टेटिंग मदर्स आहेत बरोबर, ज्या स्तनदा माता आहेत, त्यांच्या ज्या काही शरीराची झीज झालेली आहे त्यांच्यासाठी स्वतः ही पावडर कृष्णा मेडिकल कॉलेज जे आहे बरोबर, तिथल्या ICU पेशंटसाठी ही पावडर वापरत आहे बरोबर. आणि त्याचबरोबर जे जिमला जाणारे जे काही तरुण युवक युवती असतात त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रोटीनची गरज असते, त्यांच्यासाठी ही अत्यंत गरजेची आहे. म्हणजे ओव्हरऑल एक सामान्य माणसासाठी तर आहेच आहे बरोबर. इतर जे काही स्पेशली आपण जिमला जाणारे असतील किंवा स्तनदा माता जसं सांगितलं, किंवा जे काही कोविड पेशंट आहेत जे कोविडमधून आता जस्ट बाहेर आलेले आहेत, त्यांची पण शरीराची प्रचंड मोठ्या प्रमाणात झीज झालेली असते, तर ही झीज भरून काढण्यासाठी प्रोटीन अत्यंत गरजेचं आहे. तर एनरिच्ड असं प्रोटीन असलेली ही प्रोटीन पावडर आहे बरोबर, की ज्याचा वापर आपण सामान्य लोक सहज करू शकतो. अगदी माफक दरामध्ये ती तयार केलेली आहे. साहजिकच ही पण शेतकऱ्यांकडनं घेतलेल्या धान्यापासून शेतकऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेतूनच तयार झालेली आहे. याच्यामध्ये कोणतेही प्रायव्हेट एंटिटी याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही. हे सगळ्यात महत्वाची फॅसिलिटी आपण आता देत आहोत. दुसरी महत्वाची जी आहे ती म्हणजे जैविक खतं. आपल्या सगळ्यांना माहित आहे की जैविक शेती ही काळाची गरज आहे. उद्याचं भविष्य म्हणजे काय तर जैविक शेती आहे. तर साहजिकच जैविक शेती करत असताना आपल्याला कशा प्रकारची कोणती खतं वापरायची, कोणती कीटकनाशकं वापरायची आहेत, हे याच्याबद्दल बरंच एक अज्ञान म्हणा किंवा अपुरी माहिती असते. तर ह्या सगळ्यासाठी आपली कंपनी पूर्ण मदत करते आणि जसं सांगितलं की मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला आवश्यक असलेली सगळी जी काही कंपोजिशन्स आहेत वेगवेगळी जैविक खताची बरोबर, ते लिक्विड फॉर्म मध्ये असतील बरोबर, की ती सगळी कंपोजिशन ऍज पर युअर रिक्वायरमेंट तुमच्या मागणीनुसार त्या कंपोजिशन तयार करून तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. साहजिकच त्याची सगळी जबाबदारी ही कंपनीची असेल. ओके, त्याच्या संदर्भात इन डिटेल्स जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर बिनधास्त तुम्ही विचारू शकता. हॅलो सर. हा, आमच्या पट्ट्यामध्ये ऊसाची जास्त लागण होत असते. येस. मग ऊसाचं तुम्ही प्रोडक्ट कसं करणार? ओके, ऑब्विसली आता जसं मी सांगितलं की सुरुवातीला काही आम्ही प्रायोरिटीज ठरवल्या आहेत. सुरुवातीला कंपनी काही भागांमध्ये काही विशेष करून काही गोष्टींमध्ये प्रायोरिटीनं काम करते. त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की आमचं डिहायड्रेशन हा मेन कोर्स आहे बरोबर, आणि दुसरं माझं सांगितलं की धान्य खरेदी आणि खरेदी विक्री, खतांची विक्री. ओके, तर ऊसाच्या संदर्भामध्ये आता ऊस शेती ही मोठ्या प्रमाणावर होते आणि ती रासायनिक असते. तर आमचा पर्पजच मुळात हा आहे की ऊस शेती ही भविष्यामध्ये परवडणारी नाही, ती आता सुद्धा परवडत नाही खरं तर. पण ऊसाला अल्टरनेटिव्ह जर आपण चांगला सस्टेनेबल जर देऊ शकलो तर त्याच्यासाठी शेतकरी खूप पुढे यायला तयार आहेत. त्यांना उलट मागणी जास्त आहे की ऊसाच्या व्यतिरिक्त. पण तरी सुद्धा जर आपली ऊसाची जर मागणी असेल तर ऊसासाठी आम्ही गुळ हा ऑप्शन विचार करतो, की गुळाचे काही प्रोडक्ट्स आहेत की त्याच्यामध्ये आम्ही स्वतः आमचे जे काही फूड टेक्नॉलॉजिस्ट एक्सपर्ट आहेत यश अहिरे, की ज्यांनी आम्हाला त्याच्यासाठी खूप मदत केलेली आहे, की त्याच्या संदर्भामध्ये आम्ही काही गुळाचे प्रोडक्ट्स उदाहरणार्थ मल्टी ग्रॅन्युअल किंवा मल्टी ड्रायफ्रुट्स गुळ वापरून, गुळ ड्रायफ्रुट्स वापरून त्याचे तयार केलेले जे लाडू आहेत. ऑब्विसली हेल्थ प्रोडक्ट्स आम्ही फोकस करतो बरोबर, की न्यूट्रासिटिकलचा जास्त आम्ही विचार करतो की कस्टमरचा पण फायदा झाला पाहिजे ना. जो आपल्याकडनं घेणारा कस्टमर आहे त्याला चांगलं आरोग्यवर्धक असं काय देता येईल. तर ऑब्विसली जर सेंद्रिय गुळ असेल, सेंद्रिय प्रकारचे ते शेती करणारे असतील तर तशापासून आम्ही ते गुळाचे प्रोडक्ट बरोबर आम्ही सुद्धा विचार करत आहोत. आणि डिहायड्रेशनचा प्लांट असल्यामुळे साहजिकच गुळ पावडर वगैरे बनवणं ह्या सुद्धा बाय प्रोडक्ट म्हणून आपण बघू शकतो. येस. ओके, थँक्यू. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे मायक्रोफोन ऑन करून विचारू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. मीनवाईल सर, मलाच एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की समजा आता आपण हे म्हणजे व्हेजिटेबल्सचं किंवा फ्रुट्सचं जे काही ड्राईंग करणार आहेत किंवा पुढे कुठलं एखादं प्रॉडक्ट आपल्याला व्हॅल्यू ऍडेड बनवायचं असेल तर महिलाच आपल्या मेंबर असणार आहेत मेन या एफपीओच्या. एक्झॅक्टली. तर त्यांची बचत गट जे आहेत तर त्यांना त्यात काही फॅसिलिटी मिळेल का, म्हणजे ते प्रॉडक्ट बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये? येस, एक्झॅक्टली. हा मुद्दा पण मला सांगायचा होता की साहजिकच जेव्हा कंपनी विचार करतोय, कंपनी शेतकऱ्यांची आहे, त्यातल्या त्यात महिला शेतकऱ्यांचीच आहे बरोबर, महिला शेतकरीचे त्याचे सगळे सभासद असणार आहेत. तर साहजिकच जो काही रोजगार ह्याच्यातून निर्माण होणार बरोबर, सॉर्टिंग ग्रेडिंग करायचं असेल, डिहायड्रेशनचा सप्लाय लाईन असेल बरोबर, याच्यामध्ये जो काही रोजगार असणार आहे तो सगळा रोजगार हा आपल्या सभासदांनाच उपलब्ध करून दिला जाईल. जी पहिली प्रायोरिटी जी असेल
ती पहिली प्रायोरिटी आपल्या सभासदांना दिली जाईल की जे काही प्रकारचा रोजगार मिळेल तिथं आपण या शेतकरी महिलांनाच आपण त्याच्यामध्ये प्रायोरिटी देऊ. ओके. किंवा त्याच्याऐवजी जर म्हटलं तर त्यांची जी काही कुटुंबातली जी काही मुलं असतील की त्यांना आपण इथं प्राधान्य, जेणेकरून त्यांना विन विन पोझिशन असेल. एक सभासद म्हणून तर ते फायदे मिळतीलच. कंपनीचं काही डिव्हिडंड आहे, शेअर होल्डर बनल्यानंतर तुम्हाला डिव्हिडंड मिळतो, बरोबर. तो लाभांश तर तुम्हाला मिळेलच. तुमच्या ज्या काही खरेदी करणाऱ्या गोष्टी लागणार आहेत, कीटकनाशके, खते वगैरे किंवा यंत्रसामुग्री, ह्या फॅसिलिटी तर कंपनी देतीच आहे. त्याचबरोबर जे काही उत्पादन आहे तुमचं, तर उत्पादन सुद्धा ती खरेदी करायला तयार आहे, बरोबर. त्याच्यावर प्रक्रिया करायला तयार आहे आणि ते विकायला पण तयार आहे. तर ओव्हरऑल ॲज अ फार्मर, ॲज अ शेतकरी म्हणून तुम्हाला ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या प्रत्येक रिक्वायरमेंटला एक सोल्युशन आमच्याकडे निश्चित आहे. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, आमचे सभासद व्हा आणि प्रत्यक्षामध्ये त्याचा लाभ घ्या, असं मी सांगेन. येस. ओके सर, थँक्यू. अभिजित सर आहेत का? अभिजित सर? अभिजित सर? होते नाही. शोभाताई आहेत? हा, शोभाताई आहेत. शोभाताईंना काही बोलायचं असेल तर प्लीज 2 शब्द. हॅलो. हॅलो. हा, बोला सर. एक गोष्ट मला नमूद करायची होती की बऱ्याचशा अंशी सभासद होताना लोकांना जी शंका असते की आम्ही पैसे भरले त्याच्यात आम्हाला काही मिळेल का. तर सांगायचं होतं की जैविक खतं फॉर एक्झाम्पल, आता आम्ही किट बनवलेले खास ऊसासाठी, आल्यासाठी, जे काय तरकारी आहेत, सो ते किट त्याची मार्केट व्हॅल्यू 2,500 रुपये आहे. पण जे सभासद होतील त्या सभासदांना आपण ते किट वेलकम गिफ्ट म्हणून 500 रुपयामध्ये अवेलेबल करून देणार आहोत. सो तिथं त्यांना 1,500चा फायदा, म्हणजे 1,000 रुपयाचा फायदा मार्केट रेटपेक्षा जास्त 2,000 रुपयाचा फायदा तिथं आपल्याला दिसेल. सो सभासद म्हणून त्यांना 1,000 रुपये आणि वरचे फक्त 500 रुपये ते दिले की 2,500 रुपयाची औषध आपण त्यांना 500 रुपयामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर जे कोरोनाचे पेशंट्स आहेत किंवा त्या करोनामुळं काय म्हणतात त्याला की मगाशी सरांनी सांगितलं की शरीराची झीज झालेली किंवा होऊ नये म्हणून इम्युनिटी बुस्टर म्हणून जी आपण प्रोटीन पावडर बनवलेली आहे ती सुद्धा वाजवी दरामध्ये सभासदांना उपलब्ध करून देण्यात येईल. ही गोष्ट मला थोडीशी नमूद करायची होती. हा सर, हा ऍक्च्युली खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे आपण म्हणजे परत आता समजा नंतर केव्हा ह्याच्यावर हे होईल तर त्या हे एक हायलाइटिंग म्हणून सांगायला पाहिजे की समजा पहिल्यांदाच 2,500चे प्रोडक्ट्स त्यांना 500 रुपयामध्ये मिळणार आहेत आणि प्लस ते प्रोटीन पावडर जे आहे, इम्युनिटी बुस्टर जे आहे, नॉट ओनली फॉर म्हणजे एका स्पेसिफिक कंडिशनसाठी, नॉर्मली पण एक हेल्दी पर्सन पण जर म्हणजे त्यांनी जरी ते प्रोटीन पावडर घेतलं तर त्यांच्यासाठी सुद्धा ते खूप महत्वाचंच आहे. तर ते पण त्यांना एका म्हणजे कन्सेशन प्राइस मध्ये मिळणार आहे. हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत इथं. येस 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 येस, निश्चितच. म्हणजे स्वतः आपल्या कंपनी संचालकांनी सांगितल्याप्रमाणे शोभाताई पण आहेत आणि सर सुद्धा आपल्याला एक्सपर्ट ऍडवायझरी म्हणून आहेत, अभिजित निकम सर, बरोबर. स्वतः बायोटेक्नॉलॉजिस्ट आहेत, बऱ्याच मोठ्या प्रमाणावर रिसर्च आहे त्यांचं या संदर्भामध्ये की जे आपल्याला ऍडवायझरी म्हणून आपल्या कंपनीसाठी उपलब्ध आहेत. तर निश्चितच मला हे सांगायचं की आपल्या कंपनीकडून तुम्हाला इमिजिएटली जर काय मिळणार असेल तर जसं सांगितलं की ते किट तर अवेलेबल होईलच आणि काही फॅसिलिटीज पण अवेलेबल होतील. सो माझं असं म्हणणं आहे सर्व महिला शेतकऱ्यांना आणि जर इथं काही पुरुष शेतकरी असतील तर त्यांना सुद्धा की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या घरातल्या मंडळींना प्रमोट करा, प्रोत्साहन द्या की ह्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये जॉईन होण्यासाठी, की जेणेकरून तुम्हाला स्वतःचं एक हक्काचं व्यासपीठ, स्वतःची हक्काची एक बाजारपेठ निर्माण करण्याची संधी उपलब्ध होत आहे. येस मॅडम, अजून काही प्रश्न असतील तर घेऊया, अदरवाईज प्रोसीड. मला वाटतंय आता नाहीयेत कोणाचे काही प्रश्न, कारण चॅट बॉक्स मध्ये पण काही आलेलं नाहीये. येस. शोभाताई, तुम्हाला काय बोलायचंय का? जर कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण, हा बोला सर. हिंगमिरे सरांना काय बोलायचंय का? हॅलो. हा बोला बोला. मी स्वाती कराड बोलते. बोला. सभासद फॉर्म ही सरांना कुठे सबमिट केले पाहिजेत? आता तुम्ही व्हॉट्सअप वरून सुद्धा करू शकाल. मला नंबर घ्या. तुमच्या इथं जे आमचे संचालक मंडळ सदस्य कोण असतील ते तुम्हाला येऊन भेटून तुमच्याकडनं ते सगळी माहिती घेतीलच. जर तसंही पॉसिबल नसेल तर तुम्हाला व्हॉट्सअप वरून सुद्धा मी डिटेल्स देऊ शकेल आणि तेवढे डिटेल्स जरी तुम्ही व्हॉट्सअप वरून मला पाठवले
तरी पुढचं कम्युनिकेशन डायरेक्टली आमचे सभासद संचालकापैकी कोणतरी येऊन तुमच्याशी करेल. येस. चालतंय सर. हा येस. एक प्रश्न आहे वाटतं, संजय हिंगमिरे. हा सर बोला. हिंगमिरे सर बोला. सर नमस्कार. एक शेअर करायचा आहे प्रश्न. हा नमस्कार. की अतिशय माझं जो बऱ्याच दिवसापासून कन्सेप्ट क्लिअर नव्हता. फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन फक्त वाचायचो वगैरे. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण माहिती दिली आणि संपूर्ण ते क्लिअर झालं. म्हणजे एखादा कन्सेप्ट क्लिअर नसेल तर कसं कन्फ्युजन होतं, तसं अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने सांगितलं. दुसरी एक मी रिक्वेस्ट करेन, मी पशुवैद्यकीय अधिकारी असल्यामुळं एक पशुधनाशी संबंधित जे प्रॉडक्ट आहेत त्याच्याबाबत काय आपल्याला पॉझिटिव्हली करता येईल का? कारण रिसोर्सेस इनपुट्स जास्त आहेत काल्यामध्ये. एक खाजगी हॅचरी आहे, परत दुग्ध व्यवसाय चांगला आहे, देशी कोंबड्यांचं पालन चांगलं आहे. जर आपल्या लेवलला समजा काय पिकअप सेंटर वगैरे काल्यामधून करता आलं, एक एक्सपेरिमेंटल, म्हणजे तुमच्या सर सोयाबीन सारखं मी काउंटर करा असं म्हणणार नाही, पण एक प्रायोगिक तत्वावर असं काय जर केलं तर मी विनंती करेन की त्याबाबत थोडेफार एक प्रयोग म्हणून की बाबा सुरुवात कशी होते, काय होते असं याबाबत. तर मी अशी विनंती करेन तुम्हाला. धन्यवाद सर. निश्चितच संचालक मंडळाचे सदस्य पण आणि अध्यक्ष पण आता मीटिंग मध्ये उपलब्ध आहेत. तर निश्चित आमच्या बैठकीमध्ये हा ठरावाला मुद्दा आम्ही घेऊच या, याच्यावर चर्चा करूया आणि आम्ही तुमच्याशी पण चर्चा करू की त्या अनुषंगाने काय करता येईल. बरोबर. आणि एकदा आपल्या म्हणजे जसं मी सांगितलं की कंपनी ही शेतकऱ्यांसाठीच आहे. बरोबर. आणि शेतकऱ्यांचे निर्माण झालेले प्रश्न सोडवणं हेच आमचं पहिलं प्राधान्य आहे आणि त्याच्यातून ज्या काही फॅसिलिटीज उपलब्ध करणं आहे त्या आमच्या आउटमोस्ट कॅपॅसिटीनुसार आम्ही त्या उपलब्ध करून देऊ. तर त्याला कसं एक व्यवस्थित स्वरूप देणं जे गरजेचं असतं. बरोबर. त्या संदर्भात आपण तुमच्याशी पण चर्चा करू आणि आमच्या संचालक मंडळ सदस्यांशी पण चर्चा करू. आमच्या बोर्ड ऑफ मीटिंग मध्ये तो विषय सुद्धा घेऊ आणि त्याच्यानुसार कारवाई सुद्धा निश्चित करू, ह्याची अश्युरिटी मी तुम्हाला देतो. येस. चालेल सर. नक्कीच असं जर काय करायचं असेल तर हिंगमिरे सरांचं मार्गदर्शन आपल्याला नक्कीच इथं उपयोगी पडणार आहे रणदिवे सर. हा निश्चित. उलट वेलकमिंग आहे, सजेशन्स आम्हाला वेलकमिंग आहेत. ऍक्च्युली ते खूप ऍक्टिव्ह आहेत आणि म्हणजे असं नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येतच असतात. ते असे सोशल वर्कर टाईप आहेत म्हटलं तरी चालतंय सर. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाची आपल्याला नक्कीच गरज पडणार आहे आणि त्याचा उपयोगही फार होणार आहे. ऍक्च्युली सर तुम्ही एकमेकांशी नंबर शेअर करून म्हणजे तुम्ही जर एकदा बोललात तर त्याचं तुम्हाला ते म्हणजे कळूनच जाईल. चॅटबॉक्स मध्ये पण नंबर दिलेला आहे, स्क्रीनवर पण माझा नंबर दिलेला आहे. माझ्याकडे पण नंबर मी तुम्हाला शेअर करते. पॅम्पलेट मध्ये सुद्धा आपले बाकीच्या सर्व सदस्यांचे नंबर्स आहेत. ठीक आहे. संचालक मंडळाचे जे सदस्य आहेत किंवा ऍडवायझरी बॉडीचे सदस्य आहेत, बरोबर, त्यांचे पण नंबर्स आहेत. तुम्ही त्यांच्यावर सुद्धा कॉल करून डायरेक्टली संपर्क करू शकता. आता एक हा प्रश्न अत्यंत महत्वाचा होता. ऑब्व्हियसली महिलेच्या नावाने जरी शेती नसली, मी आधीच सांगितलं होतं की त्या महिलेच्या घरच्यांच्या कोणाच्याही नावावर, म्हणजे तिच्या पतीच्या नावावर किंवा तिच्या सासऱ्यांच्या नावावर, दिराच्या नावावर, बरोबर, जर शेती असेल तर त्या महिलेला शेतकरी प्रमाणपत्र मिळू शकतं. तर साहजिकच तिला शेतकरी प्रमाणपत्र जर मिळत असेल तर ती सभासद होऊ शकते, काहीच अडचण नाही. तिथं कंपल्सरी नाहीये ज्याला सभासद व्हायचं की त्याच्याच नावावर सातबारा असला पाहिजे. बरोबर. असं कंपल्शन आपण नाही करत आहे. आपण फक्त म्हणतोय की तुमच्या घरात कोणाचीही शेती असेल, बरोबर, घरातल्या कोणाचीही शेती असेल त्याच्या नावावर असेल तर तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र मिळू शकतं. त्याच्या संदर्भामध्ये काही अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधा आणि ते शेतकरी प्रमाणपत्र मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो. फक्त तुम्ही आमच्यापर्यंत ऍटलीस्ट पोहोचा, बरोबर, आणि त्या महिलेला आम्ही सभासद करून निश्चितच घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. आता मगाशी स्वप्नाली मॅडम यांनी आपल्याला प्रश्न विचारला ना की जर समजा जमीन जर आपली वाट्यानं जर असेल तर आपल्याला ते प्रमाणपत्र मिळू शकतं का? तर मिळू शकतं. कसं माहितीये का, भाडे स्वरूपामध्ये. भाडे स्वरूप नाही, करार असं नाही. आपल्याला जेव्हा आपण म्हणतो ना की आपल्याला डायरेक्ट असं प्रमाणपत्र नाही भेटणार, तर आपण ग्रामपंचायतीमार्फत किंवा ह्याच्या मार्फत पण घेऊ शकतो ना. तर त्याच्यावरती आपण भाडे स्वरूपामध्ये जर ते दाखवलं ना, भाडे स्वरूपामधून आपल्याला ते प्रमाणपत्र मिळू शकतं. जेणेकरून आता ज्या महिला आता त्यांना अशा योजना काही काही आहेत, इंदिरा गांधी वगैरे अशा काय, त्या महिला कशा भाडे स्वरूपामध्ये आपल्याला घर वगैरे दाखवतात ना, त्या प्रकारे त्यांनी भाडे स्वरूपामध्ये जर त्यांनी जर आपल्याला हे केलं ना ग्रामपंचायतीमार्फत, तर त्यांना ते 100% मिळू शकेल प्रमाणपत्र. म्हणजे तेच म्हणतोय, कराराचा अर्थ इथं भाडे करार, बरोबर. ओके. तसं भाडे करार जर असेल तर निश्चितच त्या अर्थानं
मिळू शकतं. आणि ह्याच्यावरती मी ते गायकवाड सर आहेत ना आत्मविभागाचे, त्यांच्याशी मी म्हणजे असं बोलणं झालं होतं माझं, तेव्हा ते मला बोलले की असं मिळू शकतं. येस, निश्चितच. मग काहीच हरकत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. जे कोणी असे शेतकरी असतील, महिला असतील, तर त्यांनी जर तसं प्रोड्यूस केलं त्यांचं कागदपत्र आणि मग प्रमाणपत्र जर मिळत असेल तर आम्ही त्यांना सभासद निश्चितच करून घेऊ. हा नक्की, ठीक आहे, ओके सर, थँक्यू सर. धन्यवाद. अजून कोणाचे काही आहेत का प्रश्न, शंका? मला वाटते सरांनी बऱ्यापैकी सर्वांच्या प्रश्नांची इथं उत्तर दिलेली आहेत. आणि या व्यतिरिक्तही जर कोणाचे काही प्रश्न असतील तर सरांनी त्यांचा नंबरही चॅट बॉक्समध्ये टाकलेला आहे. तर तो नंबर घेऊन तुम्ही त्याच्यावर पण सरांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. प्लस कृषी विज्ञान केंद्राशी तर तुम्ही ऑलरेडी कनेक्टेड आहातच. आमच्याकडेही जर काही याच्याशी रिलेटेड तुम्ही विचारणा केली तर आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करू. आणि मला वाटते सर आता करायचं का आपण हे सेशन कन्क्लूड करूया आपण, कन्क्लूड करायचं का? येस, करूया. हा, कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही सरांचा नंबर चॅट बॉक्स मधून घ्या, त्यांना विचारा किंवा कृषी विज्ञान केंद्राला संपर्क साधा. आणि आता मी इथं रणदिवे सरांचं खूप खूप आभार मानते की सरांनी ह्या FPO बद्दल, म्हणजे खरंच सर, म्हणजे बऱ्याच जणांना इन्क्लुडिंग हिंगरे सर काय किंवा मी काय, आम्हाला पण म्हणजे तुम्ही जेवढं डिटेलमध्ये सांगितलं तेवढ्या डिटेलमध्ये माहिती नव्हती खरं तर ह्या फार्मर प्रोड्युसर कंपनीची. अतिशय डिटेलमध्ये कन्सेप्ट कळाला. हा, कन्सेप्ट क्लिअर झाला असं म्हटलं तरी चालतंय. तर त्याच्यासाठी रणदिवे सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि हिंगमेरे सरांचे पण इथं खूप खूप धन्यवाद की सरांनी मीटिंग वेळात वेळ काढून इथे जॉईन केलेली आहे. आणि आता नक्कीच त्यांच्याशी कनेक्टेड असलेल्या शेतकऱ्यांना पण याचा फायदा होणारच आहे. आणि इथं जे प्रशिक्षणार्थी इथं जॉईन आहेत त्यांना मी इथं विनंती करते की त्यांनी जास्तीत जास्त या फार्मर कंपनीचं सभासदत्व घेण्याचा प्रयत्न करावा. प्लस ह्याचं रेकॉर्डिंग आपल्याला अवेलेबल होणारच आहे ह्या पूर्ण सेशनचं. ज्यांना ऐकायला नाही मिळालं त्यांनी ते जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल आणि मग तुम्हाला कळेल की हे नेमकं काय आहे. आणि अशा पद्धतीनं मी इथं सर्वांना विनंती करते की ह्या फार्मर कंपनीचे तुम्ही सभासद व्हा. आणि मी रणदिवे सर प्लस जे संचालक मंडळ आहेत सगळ्यांना तिथे शुभेच्छा देते या FPO साठी. आणि आजचं ऑनलाईन प्रशिक्षण जे आहे FPO बद्दल ते समाप्त झालं असं मी इथं जाहीर करते. धन्यवाद सर. थँक्यू सो मच वन्स अगेन. आमच्या कंपनीकडून व्यक्तिशः मी सर्वांचे आभार मानतो, उपस्थितांचे, आणि स्पेशली KVK काले यांनी ही आम्हाला संधी दिली, त्यांचेही मनपूर्वक मी आभार मानतो. धन्यवाद. ओके मॅडम, मी रेकॉर्डिंग स्टॉप केलेलं आहे, आता डिस्कनेक्ट करतोय मीटिंग. ओके सर, ओके, नो प्रॉब्लेम.